नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय असंतोषाचे जनक म्हणजेच लोकमान्य बाल गंगाधर टिळक. बाल गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. टिळक हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे पहिले नेते तसेच बहुमुखी प्रतिभासंपन्न असे व्यक्तिमत्व होते. त्याचबरोबर एक शिक्षक, वकील, समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रीय नेते अशी त्यांची ओळख होती. इतिहास, संस्कृत, खगोलशास्त्र आणि गणित या विषयामध्ये त्यांचं प्रावीण्य होतं. बाल गंगाधर टिळक यांना लोक प्रेमाने लोकमान्य सुद्धा म्हणत असे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य आजचे नाही, पण जे वाचून ऐकल्यानंतर आपल्याला बाल गंगाधर टिळक हे आठवतात. हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश, उत्साह, उमेद जाणवते. बाल गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक म्हणून ओळखले जाते. लोकमान्य ही पदवी त्यांना देण्यात आली ती लोकांकडूनच. लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला नेता. लोकमान्यांशिवाय त्यांना हिंदू राष्ट्राचे जनक सुद्धा म्हटले जाते. बाल गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिखली या गावात झाला. रत्नागिरी गावातून आधुनिक महाविद्यालय शिक्षण घेतलेले ते भारतीय पिढीतील पहिले सुशिक्षित नेते होते. त्यांनी काही काळ शाळा महाविद्यालयामध्ये गणित शिकविले. ते इंग्रजी शिक्षणाचे टीकाकारच होते. शिक्षणाचा म्हणजे भारतीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दिशेने त्यांनी बरेच महत्त्वपूर्ण कार्य केलेले दिसून येते. लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमध्ये मराठा आणि मराठीमध्ये केसरी नावाचे 2 दैनिके सुरू केली. ही दोन्ही दैनिके लवकरच लोकांमध्ये लोकप्रियही झाली. टिळकांनी ब्रिटिश राजवटीच्या कार्याबद्दल आणि भारतीय संस्कृतीच्या न्यूनगंडावर टीका केलेली दिसून येते. ब्रिटिश सरकारने ताबडतोब भारतीयांना पूर्ण स्वराज्य द्यावे अशी त्यांची मागणी होती. केसरी या वृत्तपत्रात इंग्रजांविरुद्ध अतिशय आक्रमक लेख लिहित असे. या लेखांमुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास सोसावी लागला आणि भोगावाही लागला. 1889 मध्ये लोकमान्य टिळक यांनी सर विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात भाग घेतला. त्यावेळी टिळक हे 33 वर्षाचे होते. त्यांचे समकालीन बनलेले 2 महत्त्वपूर्ण काँग्रेस युवक नेते प्रथमच काँग्रेसच्या मंचावर दिसले. ते म्हणजे लाला लजपत राय, तेव्हा त्यांचं वय 34 वर्ष होते, आणि गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचं वय 33 वर्ष होते. 1885 मध्ये काँग्रेसमध्ये मध्यम वर्गाचे वर्चस्व होते, ज्यांच्या ब्रिटिश यांच्या न्याय आणि निष्पक्षतेच्या भावनेवर आणि चळवळीच्या घटनात्मक आणि कायदेशीर पद्धतीवर विश्वास होता. तथापि नंतर लॉर्ड कर्झनच्या बंगाल राज्याच्या फाळणीच्या निर्णयामुळे हे त्यांचे विचार बदललेले दिसून येते. भारतातील तरुणांनी अतिरेकी राजकारण आणि थेट कृतीमध्ये वाटचाल केली. बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय यांच्यासोबत टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोहभंगाची संधीही साधली आणि मध्यम वर्गांच्या राजकीय भिक्षा या निषेध केला. लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक होते. ते शाळेमध्ये शिक्षक म्हणून या पदावर होते. लोकमान्य टिळक जेव्हा 16 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर काही महिन्यानंतरच म्हणजे 1871 मध्ये लोकमान्य टिळक जेव्हा 16 वर्षाचे होते त्यावेळी त्यांचे लग्न झाले. त्यांचे लग्न तापीबाई यांच्याशी झाले. तापीबाई यांचे नाव लग्नानंतर सत्यभामाबाई म्हणून ठेवण्यात आले होते. लोकमान्य टिळक यांनी लग्नानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून 1877 मध्ये गणित या विषयामध्ये BA ही पदवी घेतली. पुढे LLBचे शिक्षण करण्यासाठी त्यांनी MAचे शिक्षण मध्ये सोडले. 1889 मध्ये त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून LLBची पदवी घेतली. LLBची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुण्याच्या एका खाजगी शाळेमध्ये गणित या विषयामध्ये शिकवण्यासाठी शिकवणी सुरू केली. तेथील शिक्षकांमध्ये मतभेद झाल्यामुळे त्यांनी शिकवण्याचे काम बंद केले व पत्रकारी सुरू केली. सार्वजनिक कामामध्ये लोकमान्य टिळक यांचा क्रियाशील सहभाग दिसून येतो. लोकमान्य टिळक यांनी 1881 मध्ये लोकांना भारतीय लढाया आणि संकटाची ओळख करून देण्याकरता स्वराज्याचे विचार निर्माण करण्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी मनस्थिती तयार करणे यासाठीच केसरी आणि मराठा हे 2 मुख्य वृत्तपत्रे काढली. 1880 मध्ये लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या महाविद्यालयीन मित्र म्हणजेच विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाल गणेश आगरकर, महादेव बल्लाळ, नाम जोशी या मित्रांसह माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. भारतातील सर्व तरुणांकरता शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे हाच त्यांचा उद्देश होता. शाळेच्या स्थापनेत यशस्वी झाल्यानंतर टिळकाने 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. एक वेगळी शिक्षण पद्धती सुरू करणे हा यामागे एक मुख्य असा उद्दिष्ट होता.
ज्यामुळे भारतीय संस्कृतीवर भर टाकून भारतीय तरुणांना आपल्या राष्ट्रहिताचे विचार शिकवले जातील आणि 1885 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली. याचबरोबर लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित आणि संस्कृत या विषयामध्ये शिकवण्यास सुरुवात केली. नंतर 1890 मध्ये लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी याला रामराम केला. 1893 साली लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव तसेच शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव साजरी करण्यास सुरुवात केली. गणेश उत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक सण असून ब्रिटिश लोकांविरोधात सामान्य लोक उभे करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जनजागृती करणे हा मुख्य उद्दिष्ट होता. त्याचबरोबर 1890 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये लोकमान्य टिळक यांनी प्रवेश केला. स्वराज्याचा संघर्ष करता काँग्रेसच्या उदारमतवादी विचारांना विरोध घातला. लोकमान्य टिळक यांनी सांगितले की ब्रिटिशांच्या विरोधात साधी सोपी घटनात्मक चळवळ हे उभी करणे इतकी सार्थकी ठरणार नाही व काँग्रेसचे प्रमुख नेते त्यावेळचे गोपाळकृष्ण गोखले यांच्या विरोधात लोकमान्य टिळक उभे राहिले. याच कारणामुळे पक्षातील काही नेते लोकमान्य टिळक यांच्या विचार भिन्नतेमुळे मतभेद झाले होते. 1908 ते 1914 या कालावधीमध्ये लोकमान्य टिळकांना ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. लोकमान्य टिळक हे तुरुंगात असताना त्यांचे लिखाणकाम सुरूच होते. तेथे असून त्यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिले. इंग्रजांनी त्यांच्या वर्तमानपत्राची प्रकाशने बंद करण्यात खूप प्रयत्न केले, परंतु लोकमान्य टिळक यांनी सामान्य जनतेमध्ये लोकप्रियता आणि आपुलकी खूपच वाढली होती. त्याचमुळे स्वराज्य आणि स्वतंत्र देशाची इच्छा त्यांच्या मनामध्ये जागृत राहिल्या होत्या. याच कारणामुळे इंग्रजांना लोकमान्य टिळकांसमोर झुकावेच लागले होते. पार्वतीबाई गंगाधर टिळक होते. लोकमान्य टिळक यांच्यावर ब्रिटिश सरकारने त्यांना 3 वेळा देशद्रोहाचा खटलाही चालवला आणि प्रत्येक प्रकरणामध्ये ते दोषी ठरले, पण शेवटी त्यांची निर्दोष मुक्तताही करण्यात आली. राजकीय खटल्यामध्ये 1897, 1909 आणि 1916 यामध्ये टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता. 1897 मध्ये राज्याच्या विरोधात असंतोष पसरवल्याबद्दल त्यांना 18 महिन्याचा तुरुंगवास याची शिक्षा झाली. 1909 मध्ये त्यांच्यावर पुन्हा देशद्रोह आणि भारतीय आणि ब्रिटिश यांच्यातील वांशिक वैमनस्य वाढवण्याचा आरोप लावण्यात आला. मोहम्मद अली जिना हे मुंबईचे वकील टिळकांच्या बचावासाठी या प्रत्येक खटल्यामध्ये हजर होते, परंतु त्यांना निर्दोष सोडवण्यात त्यांना यश आले नाही. तसेच 1916 मध्ये जेव्हा टिळकांवर तिसऱ्यांदा स्वराज्यावर केलेल्या भाषणामुळे देशद्रोहाचा आरोप पुन्हा करण्यात आला, तेव्हा जिना पुन्हा त्यांचे वकील होते आणि यावेळी त्यांना या खटल्यापासून निर्दोष सोडवण्यात त्यांना यश आले. लोकमान्य टिळक हे महान क्रांतिकारी, समाजसुधारक, शिक्षक, वकील तसेच एक मोठे लेखकसुद्धा होते. त्यांच्या मासिकात म्हणजे बातमी छापल्याचा निषेधार्थ लोकमान्य टिळक यांना मंडाले येथे ठेवण्यात आले. ब्रिटिशांनी मंडाले येथे तुरुंगामध्ये त्यांना बंद केले असले तरीही त्यावेळी त्यांनी 400 पानांचे पुस्तक लिहिले. म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेवरून कर्मयोगाचे स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये दिले. हे पुस्तक पुढे अनेक लोकांमध्ये लोकप्रियही झाले, अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतरही करण्यात आलं आणि लोकमान्य टिळक यांना असेच मोठे असे लोकप्रियताही मिळत गेली. त्यांनी लिहिलेले अनेक पुस्तके श्रीमद भगवद्गीता रहस्य, आर्थिक वेदांचे घर, जीवन, नीतिशास्त्र आणि धर्माचे हिंदू तत्त्वज्ञान, वैदिक कालगणना आणि वेदांग ज्योतिष, ओरियन, श्यामजी कृष्ण वर्मा असे अनेक पुस्तकं त्यांच्याद्वारे लिहिण्यात गेले आहे. 1896च्या दरम्यान पुणे आणि लगतच्या परिसरामध्ये प्लेगची महामारी पसरली होती. ब्रिटिशांनी ती रोखण्यासाठी अत्यंत कठोर उपाययोजना केल्या. कमिशनर रँड यांच्या निर्देशनानुसार पोलिसांनी सैन्यांचे खाजगी निवासस्थानावर आक्रमण केले, व्यक्तीच्या वैयक्तिक पावित्र्याचे उल्लंघन केले, वैयक्तिक मालमत्तेची जाळपोळ केली आणि लोकांना शहरात आणि शहराबाहेर जाण्यास प्रतिबंध केला. टिळकांनी ब्रिटिश प्रयत्नाचा जाचक स्वरूपाचा निषेध त्यांच्या वृत्तपत्रामध्ये त्यावर प्रक्षोभक लेख लिहिले. त्यांच्या लेखाचे परिणाम चाफेवर बंधूंना झाले आणि यातून त्यांनी प्रेरणा घेऊन 22 जून 1897 रोजी आयुक्त रँड यांची तसेच त्यांचे लेफ्टनंट आयस्ट यांना हत्या केली. याचा परिणाम म्हणून खुनाला प्रवृत्त केल्याच्या आरोपावर लोकमान्य टिळक यांना 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला. लोकमान्य टिळक यांना 3 मुली आणि 3 मुलं होती. त्यातील थोरला मुलगा फार कमी वयातच वारला होता, त्यामुळे 5 अपत्य राहिली. 3 मुलींची टिळकांनी त्यांच्या हयात असतानाच त्यांची लग्न लावून दिले. उरलेली 2 मुलं म्हणजेच रामभाऊ आणि श्रीधरपंत हे टिळकांच्या शेवटच्या काळापर्यंत शिक्षण घेत होते. ते वयाने लहान होते. यातील श्रीधरपंत अभ्यासात सुरुवातीला फारसे हुशार नव्हतेच,
मात्र टिळकांच्या निधनानंतर त्यांनी पुरोगामी चळवळीला मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आणि वयाच्या 32व्या वर्षी श्रीधर पंतांचं जीवनयात्रा संपली. लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वैचारिक वाद होता. पण लोकमान्य टिळक यांचा मुलगा श्रीधर पंत हे बाबासाहेब आंबेडकर यांचे मैत्री होती. ते त्यांचे जवळचे खूपच स्नेही होते. श्रीधर पंत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले पत्र शेवटचे लिहिलेले हे अनेक विषयामध्ये दिसून येतात. 19व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व लोकप्रबोधनाच्या चळवळीचे समृद्ध झालेले होते. त्यामध्ये एक ज्वलंत अशी राजकीय जाणीव लोकमान्य टिळक यांनी आपल्या लेखणीने, वाणीने आणि कृतीने निर्माण केलेली केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाला एक राजकीयदृष्ट्या स्वातंत्र्य प्रमुख बनविले. केसरी, मराठा ही वृत्तपत्रे त्यांनी राजकीय कार्यासाठी वापरलीच, परंतु तत्कालीन समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उद्बोधनासाठी त्यांचा प्रभावी वापर त्यांनी केला. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांचा उच्चार केला जातो. त्याचप्रमाणे असंतोष कृतीमध्ये उतरावा यासाठी त्यांनी तुरुंगवास आणि देहदंड सोसला याची नमूद आहे. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो त्याचा पाया लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या प्रयत्नातूनच घालून दिला होता हे म्हणता येईल आणि याच भागातून आपण त्यांचा जीवनगौरव करत आहोत. कोणतीही गोष्ट मनापासून करायची आणि त्यातून नैपुण्य संपादन करायचे हे लोकमान्य टिळक यांचा स्वभाव. लोकमान्य टिळक हे अतिशय बुद्धिमान विद्यार्थी होते, पण केवळ परीक्षेसाठी नेमलेल्या पुस्तकाचा अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती नव्हती. परीक्षेतील यशासाठी कठोर ज्ञानसाधना करणं हा त्यांचा कल होता. कॉलेजात असताना सदरा, अंगरखा, पगडी, उपरणे, धोतर, पुणेरी जोडा हा त्यांचा पोशाख आणि हाच पोशाख त्यांचा अखेरपर्यंत हा पोशाख त्यांचा राहिला. लोकमान्य टिळक यांनी BA, LLB या पदव्या प्रथम श्रेणीमध्ये संपादन केल्या होत्या. त्यांचे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत या भाषावर प्रभुत्व होते. त्यांच्या कायद्याचा सखोल अभ्यास त्यांना होता. न्यायमूर्ती रानडेसारखे विचारवंतांनी त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाशी प्रशंसाही केली होती. त्यांना इंग्रज सरकारच्या राज्यकारभाराचा मानाची नोकरीही सहज मिळाली असती, पण त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या व्यवहाराकडे पाठ फिरवली आणि अल्प वेतनात काम करून शिक्षण संस्था स्थापन केल्या. ख्रिस्ती धर्मातील जेस्युइट पंथाच्या धर्मगुरूचे उदाहरण समोर ठेवून साधी राहणी आणि अविरत परिश्रम या पद्धतीने काम करण्याचा त्यांनी निर्धारच केला होता. आपल्या देशाचे पारतंत्र्यामध्ये आहे आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी देशातील तरुण पिढीचा अलौकिक, नैतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून उत्कर्ष साधण्यासाठी त्यांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे असा संस्कार करण्याची त्यांना गरज आहे. पद्धतीच्या या शिक्षणामुळेच आपल्या मागासलेल्या देशाची प्रगती होऊ शकली नाही. देशाला पाश्चात्य राष्ट्राच्या तुलनेने मानाचे स्थान प्राप्त झालेच पाहिजे अशा दृष्टिकोन लोकमान्य टिळक यांनी शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी ठेवला होता. लोकमान्य टिळक यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते. ते विद्याव्यासंगी होते, एक थोर संशोधक होते, एक कायदेपंडित होते. या कोणत्याही क्षेत्रात त्यांनी आपल्या जीवनात जे कार्य केले तरी त्यांना उदंत कीर्ती आणि मानसन्मान मिळाला. त्यांच्या प्रचंड विद्याव्यासंगाला मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे जोड लाभली आणि केसरी आणि मराठा या नियतकालिकेचे संपादन करण्यासाठी जबाबदारी ही तितक्याच मोठ्या ताकदीने त्यांनी पेळली. देशहिताच्या दृष्टीने स्वीकारलीच असल्यामुळे ग्रंथलेखनामुळे लाभणारी कीर्ती चिरकाल टिकणारीच होती. वृत्तपत्र लेखनाचे स्वरूप तात्कालीन असते तरीही एक राष्ट्रीय सामाजिक कर्तव्य म्हणून लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठामध्ये सातत्याने लेखन केलेले दिसून येते. अनेक विषयावर विचारमंथन करून लोकमान्य टिळक यांनी ज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलेले दिसून येते. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेल्या विषयाचे स्वरूप गंभीरच होते, पण त्यांनी अतिशय सुबोध, सरळ आणि प्रासंगिक शैलीमध्ये लेखन केलेले दिसून येतात. त्यांच्या लेखनामधून समाजाच्या उन्नतीसाठी वाचणारी तळमळ, राज्यकर्त्यांकडून होणाऱ्या जुलमाबद्दल वाटणारी प्रचंड संताप व्यक्त होताना दिसून येतात. राज्यकर्त्यांविरुद्ध अत्यंत परखड भाषेमध्ये लेखन करून त्यांच्या जुलमी राजवटीचे तक्तरे लोकमान्य टिळक यांनी वेचीवर टांगले. त्यांच्या लेखनाबद्दल त्यांच्या प्रथम 6 महिने, नंतर 1.5 वर्ष, नंतर अखेरीस 6 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. पण त्यांनी आपल्या तेजस्वी लेखणीने आणि वाघिणीची धार कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये बोथड होऊ दिली नाही. केसरी आणि लोकमान्य टिळक यांचे विचार घरोघरी पोचलेले दिसून येते. केसरीच्या लेखाच्या संपादकीय मथळे आजही टिळकांचा परखड लेखनाची आणि निर्भय वृत्तीची साक्ष देतात. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही. सरकारचे डोके ठिकाण्यावर आहेत का? राजद्रोह कशाला म्हणतात? पुनच हरिओम, ते आमचे गुरुच नव्हे. भ्रमाचा बोपला फुटला, देशाचे दुर्दैव्य,
हे उपाय टिकाऊ नाहीत. बॉम्ब गोळ्यांचे रहस्य यासारख्या इंग्रजांच्या परकीय राज्यकर्त्याचे इतक्या परखडपणे हे लेखन लोकमान्य टिळक यांनी अनेक वेळा रोष ओढावून घेतला होता. पण त्याच्या भीतीपोटी त्यांनी केव्हाही अन्यायाविरुद्ध राज्य सरकारला जागे करणाऱ्या या पवित्र कार्यास कसूर केलीच नाही. त्याने अखेरपर्यंत जुलमी राज्यकर्त्यांविरुद्ध लेखणी वाणीद्वारे कडवी झुंज दिलेली दिसून येते. त्याच्या लेखनाची संपादकीयाची शीर्षके आजही जिवंत वाटतात. 1896 ते 1897 या काली लोकमान्य टिळक यांनी स्वदेशी चळवळ खेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. त्यांना कायद्याच्या मर्यादेत राहून प्रत्यक्ष प्रतिकार करण्यास लोकमान्य टिळकांनी प्रवृत्त केले. नागरी भागातील मध्यम वर्गाकडे इंग्रज सरकारच्या जुलमी कायद्याला प्रतिकार करण्यासाठी त्यांनी प्रचार सुरू केला. मध्यम वर्गाला यासाठी त्यांनी संघटित केले. परदेशी कापडावरील जकात कमी करून सरकारने स्वदेशी कापडावरची तेवढीच जकात बसवली पाहिजे. लोकमान्य टिळकांनी ठिकठिकाणी या विषयावर अभ्यासपूर्ण प्रबोधनकार लेखन करून सर्व पदावर जागृती करण्याचे प्रयत्न केले. सरकारकडे कोणतीही मागणी करताना त्या मागणीमागे जनतेची प्रचंड शक्ती उभी आहे याची सरकारला खात्री पटलीच पाहिजे. जनतेला संघटित करण्यासाठी जनतेत आणि जनतेचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये स्वार्थत्याग, धैर्य आणि निर्भय वृत्ती हे गुण आहेत हे प्रचिती जनतेला आली पाहिजे हे लोकमान्य टिळकांचे महत्त्वपूर्ण विचार होते. या विचारसरणीमुळे अधिष्ठान घेऊनच या विचारसरणीचा आग्रह धरण्याचे आणि विचारसरणीला राष्ट्रभक्तीच्या कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट करण्याचे पहिले श्रेय हे लोकमान्य टिळक यांनाच जाते. केसरी वृत्तपत्र हे स्वदेशी चळवळीला ज्ञानकोशच मानले गेले पाहिजे. लोकमान्य टिळक यांनी प्रबोधनासाठी अनेक भाषणे दिली. आपल्या भाषणाद्वारे त्यांनी समाजाला समाजसेवा हे मोठे प्राधान्य दिले होते. समाज जीवनामध्ये अनेक कसोटीचे प्रसंग येतात. नैसर्गिक मानवी आपत्तींना तोंडच द्यावे लागते. अशा कसोटीच्या काळामध्ये नेत्यांमधील गुणांचा प्रत्येक जनतेला येतोच. प्लेग आणि दुष्काळ या थैमान घातलेला त्यावेळी लोकमान्य टिळकांनी अविश्रांत परिश्रम करून कार्यकर्त्यांच्या मदतीने स्मरणीय कार्य केले. दुष्काळात त्यांनी सधन व्यापाराच्या देणग्यांमध्ये आव्हान करून दुष्काळग्रस्त लोकांचे पुनर्वसनासाठी संस्था स्थापन केली. कायद्याच्या मर्यादेमध्ये उल्लंघन न करता आपली गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी दुष्काळग्रस्त प्लेगग्रस्त जनतेचा त्यांनी न्याय मिळवून दिला. या प्रकारे संघटित होऊन सरकारकडे न्याय संपादन करता येते हे लोकमान्य टिळक यांनी जनतेस पटवून दिले. या काळामध्ये त्यांनी सरकारला सहकार्य केले, पण ब्रिटिश सैन्यांनी निष्पाप जनतेचा विशेषतः महिलांच्या जीवाशी खेळ खेळण्याबद्दल त्यांनी त्याची अत्यंत कडक शब्दामध्ये निर्भत्सना केली. त्यांनी लोकशाहीच्या जुलमी वर्तनाविरुद्ध सातत्याने आपला आवाज बुलंद केला. प्रभावी लेखणी परजली आणि त्यामुळे जनतेच्या अंतःकरणातून अडळसाण त्यांना मिळाले. जुलमी नोकरशाही विरुद्ध संपादक या नात्याने वृत्तपत्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी त्या नात्याने एक नेता म्हणून या भाषणातील त्यांनी सातत्याने तोफ त्यांची डागलत राहिली. जनतेच्या बाजूने लढताना भ्रष्ट नोकरशाहीची लक्तरे त्यांनी वेशीवर टांगता आली पाहिजे आणि परिणामाची पर्वा न करता त्यांनी देशाच्या राजद्रोहाचे खटलेही त्यांच्यावर भरवण्यात आले. त्यांना शिक्षाही झाली. मंडालेसारख्या अतिउष्ण हवामानामध्ये या प्रदेशामध्ये त्यांना 6 वर्षाची शिक्षाही भोगवण्यात आली. पण त्यांची वृत्ती सदैव शांत संयमी अशीच राहिलेली दिसून येते. लोकमान्य टिळक यांनी ओरायन म्हणजे आर्यांचे मूलवस्ती स्थान, द आर्टिक होम ऑफ द वेदास म्हणजे वेदांचा कालनिर्णय, वेदिक क्रोनॉलॉजी आणि वेदांग ज्योतिष हे ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिले. श्रीमद भगवद्गीता रहस्य हा महान ग्रंथ त्याने मराठीमध्ये लिहिला. या महान मराठी ग्रंथाचे इंग्रजी, बंगाली, कानडी, तेलुगू, तामिळ आणि हिंदी भाषांमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाले. सर्व भाषांमध्ये या ग्रंथाचा अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. विद्वान पंडितांबरोबरच आध्यात्मिक वृत्तीचे सर्व स्तरावर नागरिकांनी या ग्रंथाचे उत्स्फूर्त स्वागत केलेले दिसून येते. 1881 हे वर्ष मराठी वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण वर्ष ठरले. केसरी हे वृत्तपत्र प्रसिद्ध होईल हे प्रत्येक मंगळवारी ठरले होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक, वामन आपटे, डॉक्टर गद्रे, आगरकर यांच्या सहीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. वृत्तपत्राच्या नेहमीचे विषय होते. त्याचबरोबर जनतेला सद्यस्थितीवर लेख, नवीन ग्रंथाचे स्वागत, समीक्षा, विलायतेमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडीबद्दल लेखन असे वृत्तपत्राचे स्वरूप होते. प्रत्येक विषयाचे विवेचन हे निष्पक्षपातीपणानेच करण्यात आले. केसरी हे नाव निवडताना हत्तीच्या कळपाचा राजा उन्मत्त होऊन डोळे बंद करून पडला आहे. पर्वताच्या गुहेत सिंह आहे, तो झोपलेला आहे. अधूनमधून पर्वताच्या खडकांना हत्ती समजून तो आपले धारदार पंजे या खडकावर आपटीत आहे या अर्थाचा संस्कृत श्लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे.
आता या केसरी हे उन्मत्त राज्यकर्त्यांविरुद्ध आपले प्रभावी लेखणीचे शस्त्र उगारले होते. यापूर्वी वृत्तपत्रे प्रसिद्ध होत होती, पण त्या वृत्तपत्रांमध्ये ध्येय धोरणे नव्हती. केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी भाषेमध्ये वृत्तपत्र होते. केसरीच्या संपादकांपुढे इंग्रजमधील वृत्तपत्रांचा आदर्शही होता. इंग्लंडमध्ये लोकशाही होती, तेथे वृत्तपत्राचा पूर्ण स्वातंत्र्य होता. कुठेही अन्याय झाला तर तेथील वृत्तपत्र निर्भयपणे सरकारवर टीकेची झोनही उठवत होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर आपल्या लेखणीमधून राज्यकर्त्यांविरुद्ध टीका करताना अतिशय बोचरी टीका करत. त्यांच्या आगरकरांसारखे संपादकांनाही आश्चर्य वाटत असे. मी माझी लेखणी हातात घेतो तेव्हा माझा एक पाय तुरुंगात आहे, अशा ह्या भावना या लेखामधून दिसतो. हे उद्गार चिपळूणकर यांनी काढलेले होते. मराठा इंग्रजी वृत्तपत्र सुशिक्षित वर्गासाठी नव्हते. महाराष्ट्राबाहेर वाचक वर्ग ही संपादकांपुढे होता. महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमुळे विश्लेषण करून भारतीय आणि परदेशातील इंग्रज वृत्तपत्रामध्ये राजकीय सामाजिक घडामोडीचे होणारे लेखन मराठामधून प्रसिद्ध होत होते. केसरीमध्ये प्रसिद्ध होणारे लेखांची शैली हे संपादकाच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या व्यासंगानुसार ठरली होती. टिळकांची लेखनशैली ही साधी, सरळ आणि अर्थवाही होती. महाराष्ट्रातील सर्वसामान्य वाचकांना त्यांच्या अंतःकरणाला भिडेल आणि त्यांना अंतर्मुख करेल असे लेखनशैली लोकमान्य टिळक यांची होती. धर्मशास्त्र, आधुनिक काळातील राज्यघटनेचे कायदे या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. आगरकर सामाजिक विषयावर लेखन करीत असे, तसेच कर्मकांड, धार्मिक, सामाजिक रूढी, स्त्रियांवर होणारे अन्याय अशा विषयावर ते लेखन करीत असे. अनेक नामवंत इंग्रजी साहित्यकांचे संदर्भ घेऊन ते अतिशय खेळकर, विनोदी पद्धतीने लेखन करीत. चिपळूणकर अनेक विषयावर अत्यंत सडेतोड पद्धतीने लेखन करीत असे. त्यांच्या मते आवडी-निवडी आणि धारदार लेखणीमधून ते स्पष्ट दिसत होते. केसरीच्या सर्व लेखकांनी आपले विविध विषयावर ज्ञानभांडार मराठी वाचकांसाठी खुले केले होते. जनतेमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अभ्यासपूर्वक लेखन करून जनजागृती करणे हा त्यांचा विषयावर लेखनामागील प्रमुख उद्दिष्ट होता. याच दरम्यान 1882 साली वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा आणण्याचा विचार राज्यकर्त्यांनी केला. वृत्तपत्रे हे जनतेच्या पालकांची भूमिका बजावतात. जनतेवर अन्याय, जुलूम होईल असे कायदे असल्यास त्या कायद्यांविरुद्ध आवाज उठवणे आणि जनतेच्या हिताचे संरक्षण करणे हे वृत्तपत्राचे प्रमुख कर्तव्य होते. अशी भूमिका टिळकांनी केसरीमधून स्पष्ट केली होती. स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या नेत्यांना तुरुंगामध्ये डांबण्यामुळे त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार हे खरे आहे, पण टिळक, आगरकरांसारखे विद्वान विचारवंत लेखक यांना एरवी शांतपणे विचारविनिमय करण्यासाठी वेळ मिळत नसे. तुरुंगात असताना दिवाणपणाचा लाभ झाल्यानंतर त्यांना महत्त्वाच्या सामाजिक राजकीय प्रश्नावर गंभीरपणे चर्चा करण्यास वेळ मिळाला होता. त्या काळातील तुरुंगवासाची ही जमेची बाजू. तुरुंगात लेखन, वाचन, चिंतन यासारखी वेळ होता. आगरकरांनी डोंगरी तुरुंगामध्ये 101 दिवस हे पुस्तक लिहून आपले तुरुंगातील अनुभव सांगितले आहे. टिळक आणि आगरकर यांनी सामाजिक राजकीय विषयावर आपली मते प्रांजळपणे व्यक्त केल्यानंतर या दोन थोर विचारवंतांमध्ये राजकीय सामाजिक प्रश्नाबद्दल मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. आगरकरांनी सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे ध्येय आपल्या उराशी बाळगले होते. या ध्येयासाठी सनातनी आणि कर्मठ विचारांच्या धर्ममार्तंडांविरुद्ध संघर्ष करण्याची आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी अशी मानसिक तयारी त्यांनी ठेवली होती. टिळकांच्या दृष्टीने सामाजिक सुधारणेपेक्षा देशाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. भारतीय परकीय जुलमी राज्यकर्त्यांच्या जखडातून मुक्त झाल्याशिवाय आपल्याला सामाजिक सुधारणा या प्रश्नाला चालना मिळणारच नाही. असे प्रश्न सहज सुटेल असा विचार टिळकांनी स्वीकारला होता. टिळकांच्या सार्वजनिक जीवनाचा खरा अर्थाने प्रारंभच झाला होता. त्यांच्या विरुद्ध लागलेला आणि त्यांनी जनतेला हृदयामध्ये जे आदराचे स्थान निर्माण केले ते संपादन करण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न आपल्या आयुष्यात दिलेले दिसून येते. टिळक आणि आगरकर यांचे सर्वांनी जोरदार स्वागत केले आणि त्यांच्या या जाहीर सत्कारही करण्यात आला होता. टिळकांनी संस्थानिकांची बाजू घेऊन तुरुंगवासही पत्करला. हे पाहून संस्थानिकांना त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटू लागली होती. तुरुंगवास आणि तेथे सहन करावा लागणारा शारीरिक मानसिक त्रास यामुळे टिळक खचून गेले होते असे वाटत असले तरीही ते तसे नव्हते. उलट आपले ध्येय साधण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी त्यांनी अधिक मानसिक आणि नैतिक बळ प्राप्त करून घेतलेच होते. याच दरम्यान 17 मार्च 1882 रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या ह्या आकस्मिक जाण्याने टिळक आणि त्यांच्या सहकार्यांना मोठा धक्काच बसला होता.
5 पांडवांमध्ये विष्णू शास्त्रींना सर्वात धर्माचा मान दिला होता. विष्णू शास्त्री गेले तरी ते त्या तडफडीने राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्या जिद्दीने आम्ही आमची कामं पूर्ण करू आणि आम्हीही झटू अशी ग्वाही केसरी आणि मराठाच्या संपादकांनी घेतली होती. समाज सुधारणेच्या कार्यामध्ये आगरकरांनी व्यक्ती स्वातंत्र्याला प्रथम स्थान दिले. त्यांचे दृष्ट सामाजिक धार्मिक रूढी, समाजातील जाती व्यवस्था या बंधनामुळे स्त्री पुरुषांच्या हिंदू धर्मातील स्वातंत्र्य नव्हते. समाजामध्ये विचार स्वातंत्र्य, विवाह स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य हवे असे स्वातंत्र्य असेल तर तो समाज प्रगतीपथावर राहील असे आगरकरांचे ठाम मत होते. या समाजात व्यक्ती स्वातंत्र्य नसल्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणार नाही असा ठाम मत आगरकर यांचं होतं. आगरकरांच्या विचारावर लोकमान्य टिळक यांनी विषयावर निसंदिग्ध शब्दात कधीही आपली मते मांडली नाहीत. वर्णव्यवस्थेमुळे समाज हजारो वर्ष टिकून आहे. समाजाची पुनर्रचना पाश्चात्य देशातील समाज व्यवस्थेप्रमाणे करावी हा विचार टिळकांनी फेटाळून लावला होता. तसेच पाश्चात्य समाज व्यवस्थेचे दोष आहेतच. पाश्चात्य देशात स्पर्धा समाज व्यवस्थेच्या या पाय आहे. त्यामुळे श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे हे त्यांना ठाऊक होते. पाश्चात्य देशामध्ये विवाह एक करार असतो. त्यामुळे विधवा स्त्रियांची संख्या कमी असेल पण विवाहित स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. टिळकांनी स्वराज्याच्या लढ्यामध्ये ध्येयवादी वृत्तीने लढणारे सर्वच ब्राह्मणच आहेत. आपल्या जीवनाच्या अखेरच्या काळामध्ये त्यांनी म्हटले होते. पण धार्मिक सामाजिक जागृती निर्माण करणे हे आवश्यक असले तरी स्वराज्याच्या लढ्यामध्ये जाती मोडा, धर्मबंधने तोडा असे जनतेस सांगणे टिळकांना योग्य वाटत नव्हते. तसे केल्यास समाजामध्ये मतभेद निर्माण होतील आणि स्वराज्याची हानी पोचेल असे त्यांना वाटत होते. आगरकरांची मते त्यांना तर्कशुद्ध वाटत होती परंतु ते समाज क्रांतिकारक आहेत याची टिळकांना जाणीव होती. पण स्वातंत्र्य लढ्यामध्ये तरुणांची शक्ती धार्मिक सामाजिक क्रांतीमध्ये गुंतवणे टिळकांना मान्य नव्हते. म्हणून भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगून स्वातंत्र्याच्या संग्रामात तरुणांनी सहभाग व्हावे असा ठाम विचार टिळकांनी मांडला होता. अखेर संस्कृतीच्या अभिमानाच्या बळावरच जहाल राजकारण प्रभावी ठरेल या निर्धाराने त्यांनी जहाल राजकारणाचा विचारही स्वीकारला होता. टिळक आगरकर यांच्यामधील वैचारिक मतभेद आता टोकाला गेले होते. केसरी आणि आगरकरांचा सुधारक या माध्यमातून त्यांच्यामध्ये शाब्दिक युद्धाच्या फेऱ्या नेहमीच झटत होत्या. एकमेकावर शाब्दिक वार करताना दोघीही आक्रमक होत असे. पण दोघांमध्ये प्रारंभी जी आत्मीयता जो जीवाला निर्माण झाला होता तो आजही कायम होता. आगरकरांचा दम्याचा त्रास होता. याच दरम्यान 17 जून 1895 रोजी आगरकरांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या अकाली निधनामुळे टिळकांना अतिशय दुःख झाले होते. आगरकरांबरोबर त्यांचे बालपण दारिद्र्यात गेले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये झुंज देत आगरकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. आगरकरांनी स्वार्थत्याग, प्रखर ध्येयवाद, सामाजिक परिवर्तनाचा घेतलेला अखंड ध्यास असा उदात्त विचारांचा आचारांचा वस्तुपाठ आपल्या समर्पित जीवनामध्ये त्यांनी समाजापुढे ठेवला होता. अशा गौरवपूर्ण शब्दामध्ये अतिशय दुःखी जड अंतकरणाने टिळकांनी आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली होती. 1876 या दुष्काळापेक्षा 1896 साली पडलेला दुष्काळ याचे स्वरूप भीषण होते. या दुष्काळामध्ये अन्न अभावी मृत्युमुखी पडणाऱ्या दुर्दैवी माणसांची संख्या खूपच होती. जवळजवळ 40 लाख दुष्काळ पीडितांना सरकारी योजनेचा लाभ झाला. सरकारने फॅमिन रिलीफ कोड अंमलात आणल्यामुळे पीडितांना सर्वतोपरी सहाय्य करण्याची जबाबदारी सरकारने घेतली होती. लोकमान्य टिळक यांनी रिलीफ कोडचे मराठी रूपांतर भाषांतर करून जनतेस उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली. जनतेस रिलीफ कोड समजावे म्हणून केसरीमध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले आणि ते प्रसिद्धही करण्यात आले. सरकारची यंत्रणा संतपणे कार्य करीत आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मदत जनतेपर्यंत पोहोचतच नाही. टिळकांनी भाषांतराच्या प्रती सर्वत्र वाटण्याची व्यवस्था केली. कर्ज काढून सारा देऊ नका असे त्यांनी वृत्तपत्रांमधून आव्हानच केले होते. याविरुद्ध सरकारकडून खटला भरवण्यात होते. पण सारा देऊ नका असे म्हटले म्हणजे नव्हते, कर्ज काढून सारा देऊ नका असे म्हटले होते. त्यामुळे हा खटला टिकू शकला नाही. टिळकांनी आपले प्रतिनिधित्व सर्वत्र पाठवले होते. सरकारी अधिकाऱ्यांना न घाबरता शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कायद्याप्रमाणेच मदत घ्यावी असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. लोकमान्य टिळकांनी केसरीमधून वारंवार लेख लिहून शेतकऱ्यांना आवाहन केले. पुढारी आणि जनता यांच्यामध्ये धीटपणा, चिकाटी, परोपकार हे गुण निर्माण केले आणि व्हावे या जाणीवपूर्वक प्रयत्न लोकमान्य टिळक यांनी केला. टिळकांनी शेतकऱ्यांना आपल्या हक्काची जाणीव करून दिली. त्याचबरोबर हक्कासाठी निर्भयपणे लढा देण्याची गरज काय असते हेही पटवून दिले. दुष्काळ का पडतो याचाही टिळकांनी अभ्यास केला. देशातील उद्योगधंदे हे इंग्रजांनी मक्तेदारी आहे. यामुळे जमिनीचा अधिक वापर होऊन जमीन नापीक कशी होते. कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळ पडतोच हे जरी खरे असले
तरी देशातील वाढती दारिद्र्यास इंग्रज सरकारच जबाबदार आहे यांनी ठाम मत आपले मांडले होते. लोकमान्य टिळकांचे जागतिक घडामोडीवरही बारीक लक्ष होते. 1904 मध्ये जपान आणि रशिया यांच्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये जपानने प्रचंड विजय संपादन केले. लोकमान्य टिळकांनी या निमित्ताने साम्राज्यशाहीवर प्रखर हल्ला चढविला. आशियाई आणि आफ्रिका देश हे परमेश्वराने जणू आपल्याला कुरण म्हणून आनंद दिले आहे असे या समजुतीमध्ये राज्यकर्ते आहेत. जपानने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रखर लढा दिला आणि हे राष्ट्र विजयी झाले. परकीय राज्यसत्तेच्या वरवंट्याखाली भारत चिरडला जात आहे याची जाणीव जनतेला व्हावी म्हणून स्वराज्य हा एकच महान मंत्र आहे. लोकमान्य टिळकांनी सावधगिरीने याचा अर्थ इंग्रज सरकार लगेच उलथून टाकावे असा होत नाही असाही लेखामध्ये आपला खुलासा विचारविनिमय केला दिसून येतो. या घटनामुळे लोकमान्य टिळकांनी जहाल राजकारणाचा पुरस्कार करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रसभेमध्ये नेमस्त विचारांच्या राजकीय नेत्यांचे वर्चस्व होते. राष्ट्रसभेचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी केवळ व्यासपीठांवरून ठराव न करता जनतेच्या समस्यांशी समरस होऊन त्यांच्या पाठिंब्याची चळवळ उभी करावी असा निर्णय त्यांनी घेतला. लोकमान्य टिळक हे राजकारणामध्ये जहाल पण सामाजिक धार्मिक सुधारणेकडे नेमस्त होते. लोकमान्य टिळक यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये दुःखद घटना घडतच होत्या. पुण्यामध्ये प्लेगची साथ फैलावली तेव्हा त्यांचा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथ याचे दुःखद निधन झाले. विश्वनाथ विशेषतः बुद्धिमान नव्हता पण होतकरू नक्कीच होता. टिळकांनी त्याच्या मनापासून शुश्रूषा केली. आपण प्रयत्नाची शिकस्त केली असे त्यांना वाटले. प्लेगच्या साथीमध्ये ते सहकुटुंब एका राहोटीत राहत होते. त्यांचा धाकटा मुलगा रामभाऊ हाही तापाने फणफणत होता. पण सत्यभामानेही लोकमान्य टिळकांना कळवले नाही. लोकमान्य टिळकांनी केसरीसाठी लेखन समाजकार्य चालूच ठेवले. त्याने अनंत कार्यासाठी धाकटा मुलगा याची चौकशी केली. विश्वनाथ गेल्याची जाणीव त्यांना अधूनमधून अस्वस्थ करीतच होती. पण त्यांच्या शांत वृत्तीचा कधीच फरक पडला नाही. लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वामध्ये जबर कर्तव्यनिष्ठा आणि अतुल धैर्य हे गुण नेहमीच तेवत ठेवले होते. याचा प्रत्यय त्यांच्या वेळोवेळी कोसळलेल्या दुःखाचा संकटाच्या मालिकेतूनच दिसून येतो. याचवेळी त्यांच्या 2 वृद्ध नातेवाईकांचेही निधन झाले. त्यांचे चुलते गोविंदराव आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर लोकमान्य टिळकांचे खूपच प्रेम होते. टिळकांच्या सुखदुःखामध्ये त्यांनी लोकमान्यांना सदैव साथ दिलेली दिसून येते. टिळकांच्या आयुष्यामध्ये नेहमी खटल्यांचे शुल्क चालूच होते. अधूनमधून शारीरिक व्याधींना त्यांना तोंड द्यावे लागत होते. जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू त्यांनी सहन केले. लोकमान्य टिळकांचे धैर्य अद्वितीय होते. त्याचप्रमाणे त्यांना लाभलेली बुद्धिमत्ता अलौकिक होती. अशा संघर्षमय काळात त्यांचा व्यासंग, चौफेर वाचन, अखंड चिंतन यामध्ये कधीचही खंड पडला नाही. टिळकांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये नैतिक दृष्टिकोनातून मद्यपान बंदीला खूप महत्त्व दिले. अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा समाजाची विशेषतः त्यांच्या कुटुंबाची यामुळे खूप हानी होत होती. कौटुंबिक जीवनामध्ये उद्ध्वस्त झालेल्या अनेक उदाहरण त्यांनी पाहिली होती. हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये मद्यपानाचा निषेध करण्यात आला आणि ब्रिटिश राज्यकर्ते गोरे अधिकारी मद्यपान करीत होते. त्यांचे अनुकरण करण्यासाठी प्रवृत्ती समाजामध्ये बळकावलीच होती. या अनिष्ट प्रथेविरुद्ध जन्म तयार करण्यासाठी, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी त्यांची नितांत गरज लोकमान्य टिळक यांना वाटली. लोकहितवादी यांनी 1849च्या सुमारास आपल्या लेखांमधून मद्यपानाच्या व्यसनाचा निषेधच केला होता. लोकमान्य टिळकांनी अशा सामाजिक हिताच्या उपक्रमामध्ये सहभाग होऊन तरुणांना ध्येयवादी वृत्तीच्या कार्यकर्त्यांची दमदार फळी निर्माण केली होती. मद्यपान बंदीच्या चळवळीचा वेग घेतला आणि समाजातील सर्व जाती जमातीच्या नेत्यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला. मद्यपान बंदीमुळे सरकारचे उत्पन्न घटले. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना या मोहिमेस आक्षेपच होता. उत्साही कार्यकर्त्यांनी खेडोपाडी जाऊन मद्यपानामुळे होणाऱ्या अनिष्ट परिणामाची व्याख्याने दिली. सुदैवाने या मोहिमेमध्ये लोकमान्य टिळक बरोबरच न्यायमूर्ती रानडे, गोखले, चिपळूणकर यांचा सहभाग होता. अनेक अधिकाऱ्यांनी या मोहिमेस पाठिंबाही दिला होता. यामध्ये गोऱ्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. मद्यपान बंदीमुळे चळवळीचे स्वरूप जाहीर सभामधून मद्यपान निषेध करणे आणि मद्यपानाच्या दुष्परिणामाची माहिती देणे असेच होते. त्यानंतर अनेक ध्येयवादी वृत्तीच्या तरुणांनी या चळवळीला आक्रमक रूप दिले. मद्यपान विक्री करणाऱ्या दुकानासमोर या उत्साही तरुणांनी निदर्शने केली होती. याच दरम्यानमध्ये लोकमान्य टिळकांनी स्वतः शहरामध्ये फिरून या तरुणांच्या कार्यांची आणि त्यांनी प्रकट केलेल्या सहनशीलतेची पाहणी केली. मद्यपान बंदीमुळे आपला धंदा बंद होण्याची पाळी आली. मी उदरनिर्वाह कसं करू असा काही प्रश्न या दुकानदाराने लोकमान्य टिळकांना केला. तर यावर लोकमान्य टिळकांनी उत्तर दिलं की असा घृणास्पद व्यवहार करू नका, मी तुम्हाला चांगला व्यवसाय मिळवून देईल असे लोकमान्य टिळकांनी आश्वासन दिले. पण गोरगरीब महिलांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली आणि या व्यसनामुळे
आमचे घरदार रस्त्यावर आले होते. तुमच्यामुळे आम्हाला चांगले दिवस पाहायला मिळाले असे सांगून महिलांनी लोकमान्य टिळक यांना साष्टांग नमस्कारही केलेला अनुभव येतो. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले देशाचे दुर्दैव हे अग्रलेख ब्रिटिश सरकारला आक्षेप घेऊन त्यांनी लोकमान्य टिळक यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला आणि त्यांना अटक करण्यात आली. याचबरोबर लोकमान्य टिळक यांना झालेली अटक आणि त्यांच्यावर झालेला राजद्रोहाचा गंभीर आरोप हे ठेवल्याने ही बातमी देशामध्ये वणव्यासारखी पसरलेली होती. 1908 साली सरकारने वृत्तपत्रावर कडक निर्बंध घालण्यात 7वा कायदा संमत केला. बातमी देणारा, बातमीवर लिहिणारा आणि बातमी छापणारा या सर्वांवर हा कायदा लागू होत होता. या कायद्यामध्ये वृत्तपत्र छापखान्याचे इत्यादी जप्तीची तरतूद करण्यात आली होती. वृत्तपत्राची विक्री करणे, ती वाटणे, लोकांना दाखवणे हाही गुन्हा ठरवण्यात आला. संशयावरून झडती घेण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. हा कायदा आपल्याला त्रास देण्यासाठीच आहे, लोकमान्य टिळकांना हे समजले होते. पण स्वराज्यासाठी तळहातावर शिर घेऊन आपले तेजस्वी लेखणी तलवारीप्रमाणे लिहिणाऱ्या निधड्या छातीच्या योद्ध्यास याला काही मुळीच भय वाटत नव्हते. या कायद्याच्या गुन्ह्यावर कायद्याचे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडचे स्वरूप दिले होते. त्यामुळे सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड या दोन्ही शिक्षा देण्याचे अधिकार न्यायालयाला होते. लोकमान्य टिळकांना अटक केल्यानंतर मुंबईमध्ये विशेषतः बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टिळकांविरुद्ध चालवण्यात आलेला राजद्रोहाचा खटला हा ऐतिहासिक महत्त्व सांगून जातो. खटल्यापूर्वी टिळकांना खास ज्युरींना हरकत घेतली. ज्युरीमध्ये 7 युरोपियन होते आणि 2 पारशी होते. युरोपियन ज्युरी इंग्रज राज्यकर्त्यांच्या बाजूनेच होते. ज्युरीपैकी कोणालाही मराठी भाषा येतच नव्हती, त्यामुळे न्याय मिळवण्याची शक्यता नव्हतीच. टिळकांनी त्याला हरकतही घेतली, पण न्यायाधीशांनी सर्व ज्युरियन सदस्य नामवंत व्यक्ती असून त्यांना शिक्षण, व्यवहार ज्ञान उत्तम आहे, या व्यक्ती वरच्या दर्जाच्या आहेत असे मानून टिळकांनी हरकत फेटाळून लावली. सरकारतर्फे देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाहीत या दोन्ही अग्रलेखाबद्दल देशद्रोहाचा खटला भरवला गेला होता. तीनही आरोप मला मान्य नाहीत, मी निर्दोष आहे, हे लोकमान्य टिळकांनी सांगितले. सरकारतर्फे बॅरिस्टर इन्व्हेरिटी यांना खटला 2 अग्रलेखांमध्ये भरवला होता. हे न्यायालयाला सांगितले होते. इंग्रजांचे राज्य आहे हेच देशाचे दुर्दैव आहे, त्यामुळे तरुण बॉम्ब फेकण्यात प्रवृत्त झाले. सरकार स्वार्थ पाहते, जनतेची दंगल माजू नये एवढी काळजी सरकार घेते असे लिहिणे म्हणजे सरकारची बदनामी करणे. आरोपींनी लोक मनात आणतील हे राज्य उलथून टाकतील असे म्हटले आहे. आरोपींनी रशियाचा उल्लेख केला. आरोपीला तरुणाचे रशियाचे अनुकरण करावे असे सुचवायचे आहे. देशातील 30 कोटी जनता संतप्त आहे. सरकार फक्त आपल्या गोऱ्या लोकांची हित पाहते असे त्यांनी म्हटले आहे. असे या लेखांमधून त्यांचे केसरीमधील उतारे वाचून दाखवण्यात आले न्यायालयामध्ये. याविरोधात लोकमान्य टिळकांनी आपल्या 21 तास 10 मिनिटे केलेल्या बचावाच्या भाषणामध्ये आपली बाजू अत्यंत प्रभावीपणे तर्कशुद्ध पद्धतीने न्यायालयासमोर मांडली. त्यांची प्रकृती ठीक नव्हती, तरी या परिस्थितीमध्ये त्यांनी अत्यंत धीरोधास्त वृत्तीने बचावाचे भाषण केले. केवळ या 2 लेखाच्या आधारावर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला, त्यासाठी कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाहीत असे त्यांनी ठामपणे सांगितले. 1908 हे साल खरे पाहता लोकमान्य टिळक यांचे 52 वर्षाचे होते. ते थकलेले होते, तरीही त्यांनी सरकारला मला शिक्षा करायची आहे हे स्पष्टच केले होते. मी त्या संकटांना सामोरं जाण्यास तयार आहे असे त्यांनी ठामपणे आपल्या या 21 तास बचावाचे भाषण करण्यात दिसून येते. त्यांच्या भाषणामधून त्यांचे धैर्य, त्यांचे प्रसंगावधान, कायद्याचा व्यासंग, त्यांची स्मरणशक्ती याचा प्रत्यय न्यायालयाला आणि जनतेला ठसून दिसून येतो. टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षेवर जाणार हे वृत्तपत्र प्रसिद्ध करताना इंग्रजी वृत्तपत्र आनंद व्यक्त करताना दिसून येते. टाइम्स ऑफ इंडिया तर नेहमीच लोकमान्य टिळकांविरुद्ध आगपाखड करीतच होते. बॉम्बे गेझेटने आपला आसुरी आनंद व्यक्त केला. बंगालमध्ये सुप्रसिद्ध वंदे मातरम या वृत्तपत्राने लोकमान्य टिळकांच्या धैर्याची, विद्वत्तेची, त्यागाची आणि मुक्तकंठाने प्रशंसा केली. तसेच देशभक्तीच्या कायद्याच्या व्यासंगाचा, ध्येय धोरणाचा, वृत्तीचा आदर्श वस्तुपाठ होता. टिळकांसारखा महापुरुष पुन्हा होणार नाही असे संपादकीय लेखामध्ये काही वृत्तपत्राने तसेच कलकत्त्याच्या अमृत बाजार पत्रिकेने हे टिळकांच्या विद्वत्तेची, धैर्याची ख्याती युरोप अमेरिकेमध्ये पसरली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर आपला अहंकार जपण्यासाठी त्यांनी दोष ठरवून कडक शिक्षा केलेली असे काही वृत्तपत्र म्हणतात. मद्रासमधील हिंदू या वृत्तपत्राने लोकमान्य टिळकांचे प्रकट केलेले अलौकिक बुद्धिमत्ता, कायद्याचा गाढा व्यासंग, त्यांचा धीरोधास्त व्यक्तिमत्वाला लाभलेले आध्यात्मिक अधिष्ठान याचा आवर्जून उल्लेख केला दिसून येतो. त्याच काळात टिळक एक प्रभावी मंत्र म्हणून उभे राहताना दिसून येते. लोकमान्य टिळकांना झालेल्या काळ्या पाण्याची शिक्षा ही वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. मुंबईतील सर्व आर्थिक व्यवहार, बाजारपेठा, गिरण्या
कारखाने 6 दिवस बंद ठेवण्यात आले होते. लोकमान्य टिळकांना कडक पोलीस बंदोबस्त या देखरेखीमध्ये ठेवण्यात आले होते. असे असले तरी आपल्या लाडक्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी लोकांची झुंडी बाहेर पडली होती. जनतेला लोकमान्य टिळकांना पाहता येऊ नये म्हणून पोलिसांनी खूप मोठी दक्षताच घेतली होती. याच दरम्यान लोकमान्य टिळकांना झालेल्या काळ्या पाण्याची शिक्षा याचे अपार दुःख त्यांच्या सहकार्याने झाले होते. टिळकांना शिक्षा झाल्यानंतर मुंबईत संताप दिसायला लागला. व्यापाऱ्यांनी व्यापार बंद केले, व्यापाऱ्यांनी बंद पुकारला, गिरणी कामगारांनी संप केला, काही ठिकाणी दंगलीच्याही घटना घडल्या. लष्कराला बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. या काळामध्ये टिळकांना साबरमतीच्या तुरुंगात ठेवण्यात गेले. साबरमतीहून टिळकांना बोटीतून रंगूनला आणि तिथून मंडालेला तुरुंगात रवाना करण्यात आले. मंडाल्याच्या तुरुंगामध्ये दिवस आणि रात्र ही कशी निघणं हे कठीण होऊन बसले होते. मंडाल्याच्या तुरुंगातले दिवस आणि गीता रहस्य हे लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा मंडाल्याच्या तुरुंगात राहून भोगायची होती. मंडाल्याच्या तुरुंगात असताना टिळकांनी सुरुवातीचा काळ आपल्या शिक्षेविरोधात अपील करण्याच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतले, पण त्यांच्या अपिलाला हायकोर्टातून काहीही यश आले नाही. लोकमान्य टिळकांना घरातली सर्वांची नेहमी काळजी वाटत होती. धोंडोपंत आणि टिळकांना त्यांच्या पत्नी सत्यभामा यांचे दुःखद निधन झाले असल्याची बातमी तारेने कळवली. 7 जून 1912 रोजी त्यांनी धर्मपत्नीचे प्राणज्योत मावळली. लोकमान्य टिळकांना याचा मोठा धक्काच बसला. या दुःखामधून सावरताना त्यांना कठीण गेले. त्यांनी पत्रामध्ये लिहिले की ज्या गोष्टींची मला मनात सारखी भीती वाटत होती ते नेमके तेच घडले. मी अनेक संकटांना धैर्याने तोंड दिले, पण पत्नीचे निधन एक जबरदस्त माझ्यासाठी आघातच आहे. पत्नीच्या अखेरच्या क्षणी ते तिथे नाही हे त्यांना खूप दुःख सहन वाटत होते. त्यांच्या मुलांच्या शारीरिक बौद्धिक विकासाकडे त्यांना लक्ष देता आले नाही याची पूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीने सांभाळली होती. या प्रसंगांना तोंड देण्यासाठी टिळकांनी त्यांचं मन खंबीर करण्याचा प्रयत्न केला आणि शारीरिक व्याधींना ते गाजलेलेच होते. याचवेळी त्यांनी त्यांची शिक्षा माफ करण्यासाठी अपील त्यांनी हाऊस ऑफ लॉर्ड्स यांना केली, पण त्यांनी ते फेटाळले. शिवाय दूरच्या देशामध्ये असल्यामुळे आपल्या अंतःकरणातून दाटलेले दुःख हलके करण्यासाठी त्यांना बोलण्यासाठी तुरुंगात कोणीही नव्हते. याच दरम्यान आपल्या मुलांना ते सांगताना पत्रात लिहून येतं की आई गेल्याचे दुःख आहे, तरी दुःखांना खचून न जाता तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करा. यातून त्यांना शिक्षणाचे महत्त्व किती मोठे वाटत होते हेही दिसून येते. टिळकांनी केवळ 5 महिन्यातच पेन्सिलने गीता रहस्य लिहिले होते, पण एका क्षणी टिळकांना असंही वाटले होते की ब्रिटिश सरकार आपले लेखन जप्त करेल. पण टिळकांना आपल्या स्मरणशक्तीवर तितका दांडगा विश्वास होता. ते म्हणायचे की पुस्तकातील प्रत्येक शब्द माझ्या मनात ठासलेले आहे, त्यामुळे मी ते पुन्हा कधीही लिहू शकेन. गीता रहस्य नावाचे पुस्तक लोकमान्य टिळकांनी जेव्हा मंडाले कारागृहामध्ये लिहिले, त्यामध्ये त्यांनी श्रीमद भगवद्गीतेतील कर्मयोगाचे मोठ्या प्रमाणात विवेचन केले. त्यांनी या पुस्तकात सांगितले आहे की गीताचे चिंतन हे पुस्तक अशा लोकांसाठी नाही जे स्वार्थी सांसारिक जीवन पूर्ण करून फावल्या वेळेमध्ये हे पुस्तक वाचतील, तर हे पुस्तक अशा लोकांकरता आहे जे मुक्तीकडे लक्ष ठेवून सांसारिक कर्तव्ये कशी पार पाडावीत याचा विचार करतील. त्याच प्रकारे गीतेसारखा ग्रंथच मोक्ष मिळवून देतोय हे त्यांना मान्य नव्हतेच, कारण गीतेत फक्त जग सोडून जायचे आव्हान आहे, पण टिळकांचा कर्म केंद्रस्थानी आणायचे होते. टिळकांचे स्पष्ट मत होते की आपला देश सध्या गुलामीत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही इथल्या लोकांशी मुक्तीची चर्चा करू शकत नाही, तर प्रत्यक्ष कर्मावर तुम्ही भर दिला पाहिजे, ते कृतीतही आणले पाहिजे. टिळकांनीही हेच केले आणि गीतेचे रहस्य हे जगासमोर आणण्याचे मोठे कार्य त्यांच्या हातून घडून आले. गीतेमध्ये सदाचाराचा किंवा धर्माच्या मूलतत्वाचा विचार मांडला गेला आहे, म्हणून लोकमान्यांनी या ग्रंथाच्या अखेरीस पाश्चात्य पंडितांची नीतीची मूलतत्वे आणि गीतेमधील अध्यात्मज्ञान याची तुलना करून पाश्चात्य पंडितांना त्यांच्या मतांचे मूलग्राही विवेचन लोकमान्य टिळक यांनी केले. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा थोर ग्रंथाचे विवेचन करताना आणि त्याचे तत्त्वज्ञान सामान्य जनतास पटवून देण्यासाठी ज्या सुबोध सरळ भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिला याचा विचार करताना लोकमान्य टिळक यांनी जीवनचरित्रांकडे दृष्टिक्षेप टाकणे अत्यंत महत्त्वाचे वाटते. लोकमान्यांनी संस्कृतमधून ग्रंथ, पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे ग्रंथ, ख्रिस्ती धर्माचे बायबल आणि बौद्ध धर्मातील ग्रंथ याचा सखोल अभ्यास केलेला दिसून येतो. पण जे तत्त्वज्ञान त्याने आपल्या प्रभावी भाषेमध्ये मांडले ते तत्त्वज्ञानाप्रमाणे त्यांनी बालपणापासून ते आपल्या समर्पित जीवनाच्या अखेरपर्यंत निष्ठापूर्वक वर्तन केलेले हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गीतेमधून कर्तव्यनिष्ठतेचा, निष्काम कर्माचा संदेश भगवंतांनी दिला आहे. आपला देश पारतंत्र्यात आहे. देशसेवेला, समाजसेवेला वाहून घेतले पाहिजे हे आपले परम कर्तव्य आहे, हे त्यांनी मानले. गीतेने आपली प्रज्ञा स्थिर ठेवून
प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ईश्वराचा अंश आहे असे मानून मानवतेची सेवा करण्यास व्यापक विचार त्यांनी मांडला. भगवंताच्या आदेशानुसार आपण फलाची अपेक्षा न करता कर्तव्यनिष्ठेने ध्येयवादी वृत्तीचे समाजासाठी, देशासाठी आपला देहकारणी लावण्याचा त्यांनी निर्धारच केला होता. अखेरच्या श्वासापर्यंत ते निश्चयापासून कधीही ढवळाढवळ किंवा कधीही विचारविनिमयापासून दूर गेले नाहीत. तरुण पिढीला अव्वल दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ते अध्यापन करत राहिले. त्यानंतर त्यापेक्षाही विशाल क्षेत्रामध्ये प्रवेश करून त्यांनी सर्व स्तरावर समाजाचे प्रबोधन करण्यासाठी केसरी आणि मराठा हे सातत्याने निर्भिंड आणि निर्भयपणे लेखन केलेले दिसून येते. गीता रहस्य प्रसिद्ध होताच तो खरेदी करण्यासाठी वाचकांनी गायकवाड वाड्यासमोर रांगा लावल्या होत्या. सर्वांना परवडेल इतकेच मूल्य ते ठरवण्यात आले. फक्त 3 रुपयांना हा ग्रंथ वाचकांसाठी देण्यात आला होता. प्रत्येक व्यक्तीला एकच ग्रंथ देण्यात आला होता. 2 दिवसातच गीता रहस्याच्या 6000 प्रती खपल्या. हा ग्रंथ इंग्रजीत का लिहिला नाही असा प्रश्न काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांना विचारले. पाश्चात्य देशांना कर्मयोग शिकवण्याची गरजच नाही. त्यांनी कर्मयोगाचा स्वीकार केल्यामुळेच ते देशाची प्रगती करू शकले. आपल्या देशबांधवांनी कर्मयोगाचे महत्त्व जाणले पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. हा ग्रंथ लिहिताना लोकमान्य टिळकांनी आपल्या 50शीकडे झुकलेल्या वाचकांची पिढी डोळ्यासमोर ठेवली होती. असे नाही, त्यांची दृष्टी ही तरुण पिढीवर पडलेलीच होती. म्हणून तरुण पिढीने दैववादी न होता सतत कार्य करण्याचा ध्यास घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. कर्मयोग शास्त्राचा उगम लोकहितांच्या भावनेतूनच आहे. समाजाच्या उन्नतीसाठी उत्कर्षासाठी तरुण पिढीने स्वार्थत्याग करून निष्ठेने कार्य करण्यासाठी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले पाहिजे असे टिळकांनी गीता रहस्य यासारख्या थोर ग्रंथ तरुण लोकांपुढे ठेवला. लोकमान्य टिळक फक्त राजकीय स्वातंत्र्याचाच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचाही किती बारकाईने अभ्यास करायचे याचा एक महत्त्वपूर्ण अभ्यासही केला जातो. त्यांची अर्थशास्त्रज्ञ म्हणून महत्त्वपूर्ण बाजू ही तितकीच महत्त्वाची वाटते. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल सखोल विचार करणारे दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, रोमेशचंद्र दत्त हे आघाडीचे नेते होते. तळखडकर, जोशी यांनी सुद्धा आर्थिक दुरावस्थेचे विचार व्यक्त केलेले दिसून येते. दादाभाई नौरोजी आणि तळखडकर यांनी ब्रिटिश राज्यकर्ते भारताचे आर्थिक शोषण करत असून भारताच्या वार्षिक उत्पन्नातील मोठा हिस्सा ब्रिटनकडे पाठवला जातो आणि हे सिद्धही केले. दादाभाई नौरोजी यांनी म्हणत की ब्रिटन ही आर्थिक समृद्धी ही हिंदुस्थानाची दुरावस्था बनते आणि ब्रिटन याला जास्तीत जास्त आर्थिक समृद्धी कशी करेल आणि हिंदुस्थानाची जास्तीत जास्त दुरावस्था कशी होईल हे एका 2 बाजू आहेत एका नाण्याच्या. अशा प्रकारे त्यांनी त्याचा उल्लेख केलेला दिसून येतो. भारतीय अर्थव्यवस्थेची व्यवस्था ही साचलेल्या डबक्यासारखी आहे असे न्यायमूर्ती रानडे म्हणतात. ब्रिटिशांची आर्थिक नीती भारतात निरुपयोगी असून येथे औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगती होण्यासाठी उदारमतवादी आश्वासक धोरणाची गरज आहे असं त्यांचं मत होतं. नामदार गोखले यांनी अर्थसंकल्पावर वेळोवेळी केलेल्या भाषणातून सरकारच्या उधळपट्टीवर त्यांनी हल्ला चढविला आणि भारतीय जनता ही कराच्या ओझ्याखाली आणि वाकलेली आहे आणि दबलेली आहे असं त्यांनी ठासून सांगितले होते. परंतु हे सर्व थोर विचारवंत फक्त मवाल गटातले होते. सरकारच्या चांगुलपणावर त्यांचा भरोसा होता. सनदशीर लढ्यावर त्यांचा विश्वास होता. अशा परिस्थितीत हिंदुस्थानाला आक्रमक आणि खंबीर नेतृत्वाची गरज होती आणि ती लाभली ती लोकमान्य टिळकांच्या रूपानेच. आपल्या जहाल नेतृत्वाने त्यांनी भारतीयांना आकर्षित केले. संपूर्ण स्वराज्याची मागणी करत असतानाच त्यांनी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर हे वाभाडे काढले. त्यांनी केसरीमधील लेख आणि त्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर भाषणे ही इतर लेखन हे वेगळेच ठरते. टिळक हे उत्तम अर्थशास्त्रज्ञ असल्याचेही आपणास दिसून येतात. लोकमान्य टिळकांनी एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून केलेले प्रश्न आणि 125 वर्षापूर्वी केलेले हे सर्व त्याचे उपाय, त्यांनी केलेले हे निदान हे आजही सूचक त्यांची भूमिका स्पष्ट करताना दिसून येते आणि आजही आपल्याला हे तंतोतंत हे त्यांचे नियम, त्यांचा उपाय, त्यांचे नियम हे लागू पडताना दिसतात. लोकमान्य टिळक हे देशातल्या रयतेचे 12 बलुमेतदारांचे तेल्या तांबोलाचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्याचे कारणही तसेच होते. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके काय आहे हे ओळखले होते व ते त्यांची मांडणी त्यांनी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीनेच केली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न हातात घेऊन त्या प्रश्नाबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि लोकांचे योग्य प्रकारे जन्म तयार करणं हे लोकमान्य टिळकांना सुचलं होतं. त्यावेळेपर्यंत मुठभर उच्चभ्रूंच्या ताब्यामध्ये काँग्रेस ही सत्ता होती. जनसामान्याचे व्यासपीठ बनले होते. हे साध्य करण्यासाठी सामान्य माणसांना जागृत करून
त्याला स्वातंत्र्य चळवळीशी जोड देण्याचे काम हे आणि जिव्हाळ्याचे हेच प्रश्न वेळोवेळी आणि गरजेनुसार हाताळणे हे टिळकांनी जमले होते. लोकमान्य टिळकांना अशा पद्धतीने हाती घेतलेल्या विषयांमध्ये वारंवार पडलेले दुष्काळ आणि शेतकऱ्यांची एकूण सर्व प्रश्न हा प्रश्न एक प्रमुख मुद्दा आहे. या मुद्द्यांनी त्यांनी काळात केलेली ही चिकित्सा, हे त्या काळचं हे चिकित्सक आणि त्यावर सुचवलेली उपाययोजना आजही आपणास कालसंगत आहेत. इंग्रजांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी त्यांनी यशस्वीरित्या वापरलेले साधन म्हणजे वर्तमानपत्र. त्यांनी केसरी आणि मराठामध्ये स्वतः विविध विषयावर लिहित असत. सन 1880 ते 1908 या काळामध्ये त्यांनी जे लेखन केले, त्यात अनेक विषयांबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ याविषयी ठसठसीतपणे त्यांचा समावेश त्यांच्या लेखणीतून सादर होताना दिसून येतो. शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याची गांभीर्यपणा, त्या समस्याचे गांभीर्य किती मोठे होऊ शकतात, याविषयी त्यांनी आपले विचार मांडून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी या सर्वांची सांगड घालण्याचा अभूतपूर्व दूरदर्शी लोकमान्य टिळकांनी आपले विचार दाखवून दिले. विशेष म्हणजे भारतातील शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी त्यांनी केलेली चिकित्सा इतकी मूलगामी आणि अचूक आहे की ती आजही या प्रश्नांना शब्दशः लागू पडते. या अर्थाने भारतातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, शेती अर्थशास्त्रज्ञ या सगळ्या विषयाशी समग्र मांडणी करणारे लोकमान्य टिळक हे त्यावेळचे पहिले राजकीय आणि राष्ट्रीय नेते बनले. भारतीय अर्थकारण हे मुख्यतः शेतीचे अर्थकारण आहे आणि ही शेती निकृष्ट दर्जाची चालली आहे. शेतकरी कंगाल होत चालले आहेत. दुष्काळात लक्षावधी माणसे मरत चालली आहेत. सरकार जमीन महसूल ही अफाट प्रमाणात वसूल करत आहे. भारतातल्या गरिबांचे ही त्यात मुख्य कारण मानले. भारतातल्या दारिद्र्याचे लोकमान्यांनी केलेली ही चिकित्सा अचूक होती. सतत पडणारे दुष्काळ हे केवळ नैसर्गिक नसून हे नैसर्गिक संकट नसल्याने सरकार राबवत असलेली अत्याचाराची धोरणे आहेत आणि तीच त्याला कारणीभूत आहे, हे त्याने आपलं स्पष्टपणे मांडलेलं मत दिसून येते. या मुद्द्यावरून मांडणारे त्या काळातले ते एकमेव नेते बनले. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न हे संपूर्ण देशाचे प्रश्न बनते. हा मुद्दा त्यांनी कायम आग्रहाने मांडला. शेतीची दुरावस्था होणे म्हणजे त्या देशाची, त्या राष्ट्राची दुरावस्था होणे. हिंदुस्थानात शेतकरी हा त्या राष्ट्राचा आत्मा बनतो. अगर त्याचीच परिस्थिती सुधरत नसेल तर त्या हिंदुस्थानाची परिस्थिती कशी सुधरेल, हा प्रमेय त्यांनी सुरुवातीपासूनच मांडला होता आणि त्याचा पाठपुरावाही त्यांनी केला. शेतकऱ्यांची एकूण कर्जबाजारी अवस्था हा मुद्दा टिळकांनी ओळखला होता आणि या कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याला जर बाहेर काढायचे असेल तर प्रथम त्यांना सावकाराच्या पाशातून बाहेर काढावे लागेल. त्यासाठी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल आणि शेतकऱ्याला कमी व्याजाने पतपुरवठा करणारी एक स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे. हा पुढाकार फक्त सरकारच करू शकते, असं त्याने आपले मत सरकारपुढे मांडले. शेतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जितकी गरज आहे तेवढीच गरज शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या सुद्धा कमी करणे तितकीच महत्त्वपूर्ण बनते. हा मुद्दा त्यांनी मांडला. उद्योगधंदे उभे करून रोजगार मिळवून दिला पाहिजे, तर शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या कमी केली पाहिजे. मग शेती किफायतशीर बनू शकेल. हा मुद्दा त्या काळाचा कितीतरी पुढचा मानला जातो. त्यांच्या दूरदृष्टीचा हा किती मोठा पल्ला होता हे त्यातूनच पाहायला मिळते. इंग्रजी राज्यामध्ये शेतकरी वर्गाची ही स्थिती दिवसांदिवस जास्तच निकृष्ट होत चालली होती. ही सुधारण्याचा खरा मार्ग म्हटला होता म्हणजे त्या शेतीतून मिळणारं जे उत्पन्न आहे, जे उद्योगधंदे आहेत, तेवढेच मोठ्या प्रमाणात निर्माण करणं गरजेचं आहे आणि ते मिळवून देणे हे शेतीची सुधारणा करून उत्पन्न वाढवणं हा एक महत्त्वपूर्ण भूमिका शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी सांगण्यात आणि त्याचबरोबर शेती ही सुधारली पाहिजे आणि देशामध्ये उद्योगधंदे सुद्धा वाढले पाहिजेत, जो पर्यायी हा एक उद्योग मानला जाईल. पाऊस पडत नाही म्हणून दुष्काळ पडतो या म्हणण्यात काहीही अर्थ नाही. 10 वर्ष काम करून 1 वर्ष पुरेल इतकीही शिल्लक जर लोकांजवळ, त्या शेतकऱ्याजवळ जर काहीच वाचत नसेल, हे दुष्काळ पडण्याचे खरे कारण आहेत. हे त्यांनी 1900 मध्ये ठणकावून सांगितले होते. दुष्काळ निवारण्यासाठी फॅमेन बिलाची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे हा मुद्दा लावून धरून त्यांनी त्यावर लोकचळवळ उभी केली. सरकारच्या दप्तरात बंद असलेले फॅमेन बिल मिळवून देऊन त्याच्या सुगम मराठीमध्ये भाषांतर केले. त्याच्या 6,000 प्रती छापून त्या ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोफत वाटल्या. गावोगाव लहान लहान सभा घेऊन ही बिल लोकांना समजून सांगितली. नेमकी ह्याचं कारण काय, सरकारची भूमिका काय आणि त्यातून तुम्ही कोणता फायदा कसा घेऊ शकता, हे समजावणं ही मोठीच मोहीम राबवण्यात आली होती. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सरकारने पाटबंधारे,
विहिरी बांधले पाहिजे आणि हे बांधण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, हा आग्रह त्यांनी केला. रेल्वे उभारणीसाठी सरकार करत असलेला खर्च आणि पाटबंधारे म्हणून तयार करण्यासाठी केलेला खर्च या दोघांमध्ये मोठी तफावत आहे. याचा पूर्णपणे बारकाईने अभ्यास टिळकांनी केला. इंग्रजांना हाकलून देऊन संपूर्ण स्वराज्य मिळवायचे असेल, तर त्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन आंदोलन उभे केले पाहिजे, हे त्यांनी ओळखले होते. सर्व समाजाला बरोबर घ्यायचे असेल, तर त्यांनी जिव्हाळ्याचे मुद्दे उचलून त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. तरच सर्वसाधारण बहुजन समाज हा सुद्धा आंदोलनात येईल आणि हेही त्यांना महत्त्वपूर्ण वाटत होते. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक प्रश्नांना अचूक वेध घेण्याचे अफाट आणि अशी बुद्धिमत्ता हा त्यांच्या विषयाचा राजकीय बरोबर अर्थशास्त्रज्ञ म्हणून ही एक मोठी भूमिका त्यांचा जो एक आयुष्याचा जो जडणघडण आहे, हे सुद्धा एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून हे त्यांची मोठी बाजू दिसून येते. त्यांनी घेतलेल्या उद्दिष्टांना योग्य प्रकारे न्याय देणं आणि योग्य प्रकारे त्याचा उपयोग करून घेण्यासाठी लागणारी एक विलक्षण प्रतिभा ही त्यांच्यापाशी होती. म्हणूनच ते देशातले सर्वसामान्य माणसांचे सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून उभे राहिले. लोकमान्य टिळकांनी मांडलेला एकूणच आर्थिक विचारांचा नव्याने अभ्यास केला पाहिजे. त्यांचे हे मत तितकाच अभ्यासपूर्वक समजून घेतले पाहिजे. कारण भारताच्या राष्ट्रीय आर्थिक विचाराचे पहिले ते उद्धार करणारे होते. त्यांनी मांडलेले शेती, औद्योगिक, आर्थिक विचार आजही तेवढेच कालसंगत असल्याने त्यांचा अधिक अभ्यास सतत होणे हे गरजेचे आहे आणि कालानुरूप हे महत्त्वपूर्ण बनते. हिंदू सणामध्ये दारिद्र्याची कारणे काय आहेत, हे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी केलेला मीमांसा हा तितकाच उपयोग आणि उपयुक्त काळाशी निगडीत असा दिसून येतो. अर्थव्यवस्थेविषयी विचार करताना आपल्या देशामध्ये असलेली दारिद्र्याची कारणे काय आहेत आणि त्याच्यावर काय उपाय असले पाहिजे याचा मीमांसा करताना अभ्यासपूर्वक एक अर्थतज्ञ म्हणून लोकमान्य टिळक दिसून येतात. या मूलभूत समस्येवर विचार करताना टिळक म्हणतात की देशाची ही अवस्था असण्यामागे 3 मुख्य कारणे आहेत. पहिले, देशाचे लोक सुस्त आहेत, त्यांच्याकडे उद्योग नाही, ते अज्ञान आहेत. हेच मुख्य कारण मानले जाते आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती उत्पन्न होत नाही. दुसरे कारण, कदाचित ते उत्पन्न घेत असतील, परंतु हे दुसरेच कोणाकडे तरी उत्पन्न त्याचं जात असेल. एकतरी शेतकरी म्हणून ते उत्पन्न घेत असतील आणि त्याचा मोबदला दुसराच कोणतरी व्यक्ती घेत असेल, असे ते दुसऱ्या कारणामध्ये सांगतात. तिसरं कारण म्हणजे ते जितके उत्पन्न करतात त्यापेक्षा त्यांचा खर्च अधिक असू शकतो. हे सर्व उपाय बरोबरच भारताची लोकसंख्या वाढीबरोबर त्यांनी गंभीर प्रश्नाकडेही लक्ष दिलेले दिसून येते. एक अर्थतज्ञ म्हणून ह्या सर्व गोष्टीचा सर्वांगीण विचार करणारे टिळक हे वेगळे दिसून येतात. दारिद्र्य दूर करण्याचे उपायही त्यांनी सांगितले. मूलद्रव्ये पुष्कळ उत्पन्न केली पाहिजेत. मूलद्रव्याची उत्पत्ती अधिक होण्यास खाणीचा शोध आणि शेतकी सुधारणा हा उपाययोजना असली पाहिजे. साधनसामग्रीचा उपयोग करण्यासाठी लागणारे ज्ञान, कौशल्य, तांत्रिक सुधारणा या सर्व गोष्टीचा विद्यार्थ्यांना युरोप आणि अमेरिका, जपान येथे पाठवले पाहिजे. त्यांना तिकडे शास्त्रशुद्ध त्यांना शिकवणी दिली पाहिजे. या सर्व गोष्टीचा विचार करताना टिळक दिसून येतात. औद्योगिक पारतंत्र्य म्हणजे काय याबद्दल स्पष्ट सांगताना एक परकीय राज्य हे आपल्या देशाच्या सर्व समस्यांचे मूल बनते. राजकीय, धार्मिक, सामाजिक पारतंत्र्याबद्दल समाजामध्ये खळ निर्माण होतो. परंतु पारतंत्र्याचा अविभाज्य भाग असलेल्या औद्योगिक पारतंत्र्याबद्दल मात्र पाहिजे तितकी चर्चा होताना दिसत नाही. याबद्दल टिळक खंत व्यक्त करताना दिसून येतात. औद्योगिक पारतंत्र्याबद्दल जनता पुरेशी जागृत नसल्यामुळे आपल्या देशाची आर्थिक अवनती वेगाने होत आहे याकडे टिळकांनी लक्ष वेधले. आपल्या आजारी अर्थव्यवस्थेचे निदान करताना लोकमान्य टिळक म्हणतात की युरोपात मोठ्या प्रमाणात मालाची निर्मिती होत असते. यंत्राच्या या राक्षसी सामर्थ्यासमोर आपला हस्तव्यवसाय हा हतबल झालेला दिसून येतो. तशाच पद्धतीने आपल्याकडील भांडवलाची कमतरता, तंत्रज्ञानाची वणवा पेटला दिसून येतो. आपल्या उद्योगधंद्यामध्ये प्रगती होऊ शकत नाही असे आपण ठरवतो. आपल्याकडे उद्योगधंदे नसल्या कारणाने नफा हा भांडवल जमा होत असतो असे नाही. तसेच उद्योगधंदे नसल्यामुळे तंत्रज्ञानाकडे लोकांकडे लक्षच जात नाही. या उलट दोन्हीही साधने नसल्यामुळे उद्योगधंद्यामध्ये वाढच होत नाही. अशा तऱ्हेने आपली अर्थव्यवस्था एका अशा चक्रामध्ये अडकून पडते. परंतु हताश न होता या समस्येवर मात केली पाहिजे. टिळकांनी यावर सुचवलेली उपाययोजना ही मोठ्या एक अर्थतज्ञ म्हणून त्यांना साजेल असे दिसून येते. त्यांनी केलेले हे उपाय छोट्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळालेच पाहिजे. परदेशातून व्याजाने पैसे घेतले पाहिजे. औद्योगिक शिक्षणाची कास धरली पाहिजे.
आवश्यकता असेल तिथे परदेशी तंत्रज्ञानास नोकरीस ठेवले पाहिजे. टिळक म्हणतात की भांडवल उभारण्यासाठी काम श्रमसंयोगाने किंवा सहकारी तत्वावर केले पाहिजे आणि ते होऊ शकतात. वैयक्तिक स्तरावर उद्योग सुरू करणाऱ्यास त्या व्यवसायासंबंधी मनपूर्वक प्रेम असले पाहिजे. तसेच ती व्यक्ती शिक्षणामुळे सुसंस्कृत असून प्रामाणिकही असली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. देश म्हणजे शेतकरी, देश म्हणजे काबाड कष्ट करणारी जनता. शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो, राष्ट्राचा आत्मा मानला जातो, असे सांगणारे लोकमान्य टिळक हे पहिले पुढारी. या काबाड कष्ट करणाऱ्या आर्थिक स्थिती जोपर्यंत त्यांची सुधारत नाही, तोपर्यंत देशाची परिस्थिती काही सुधारत नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. शेतकऱ्यांचे महत्त्व ओळखूनच त्यांनी सरकारला शेतसारा वाढवण्यावर त्यांच्या धोरणावर त्यांनी हल्ला चढविला. सरकार ठराविक कालानंतर जमिनीची पाहणी करून सारा वाढवते आणि ही पद्धत फारच कडक आणि अन्यायकारक आहे, असं त्यांनी मांडलं. शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी केवळ पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीची शेती केली पाहिजे आणि लोकांनी शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी नवे नवे प्रयोग सुद्धा केले पाहिजेत. टिळक हे केवळ पुस्तकी अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर एक कृतीशील अर्थशास्त्र म्हणून सुद्धा उदयास येतात. त्यामुळेच हिंदुस्थानाची आर्थिक उन्नती होण्यासाठी ब्रिटिशांची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशी मालाचा पुरस्कार असे 2 कार्यक्रम हाती घेतले. लोकमान्य टिळकांनी देशाला चतुसूत्री कार्यक्रम हाती दिला. लाल बाल पाल या जहालमतवादी नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जो आंदोलनात्मक संघर्षाचा मार्ग स्वीकारला, त्यामध्ये स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्री कार्यक्रमाचा समावेश त्यांनी केला. प्रथमतः पाहू स्वराज्य म्हणजे. स्वराज्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा शब्द फारच व्यापक अर्थाने वापरला. स्वराज्याचा अर्थ परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून मुक्ती असा सामान्य अर्थ घेतला जातो. परंतु स्वराज्य इतकाच मर्यादित अर्थ टिळकांना अभिप्रेत नव्हता. स्वराज्य ही एक नैतिक राष्ट्रीय आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून स्वराज्याकडे पाहिले पाहिजे हे टिळकांचे मत होते. भारतीय संस्कृतीच्या सांस्कृतिक मूल्याशी स्वराज्य हा शब्द संबंधित आहे, अशी टिळकांची धारणा होती. स्वराज्य म्हणजे आपले राज्य, प्रजेच्या प्रतिनिधीमार्फत चालणारे हे राज्य. ब्रिटिशांच्या राज्यात स्वराज्य कधीच म्हणता येणार नाही, असं टिळकांनी सांगितले. कारण राज्यकर्ते हे परधर्मी आणि परदेशी नसतात. ब्रिटिश राज्यकर्ते हे परधर्मी आणि परदेशी आहेत. त्यांचे हितसंबंध त्यांच्या स्वतःच्या देशात गुंतलेले आहेत. स्वराज्याचा प्रजासत्ताक हा अर्थ त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविला. दुसरे म्हणजे स्वदेशी. भारतात तयार होणाऱ्या वस्तूचा वापर भारतीयांनीच करावा आणि भारताबाहेर जाणाऱ्या पैशाचा ओघ स्वदेशी माल वापरून थांबवावा, ही स्वदेशीची संकल्पना. स्वदेशीमुळे खेड्यातील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळेल व त्यांचा विकास होईल. राजकीय, औद्योगिक, सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक या सर्व दृष्टीने स्वदेशी चळवळ आवश्यक आहे, तितकीच महत्त्वपूर्ण. तिसरे म्हणजे बहिष्कार. बहिष्कार म्हणजे कोणतीही विदेशी वस्तू न वापरणे. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून त्याद्वारे ब्रिटिशांची आर्थिक व्यवस्था खिळखिळी करणे, शिवाय ब्रिटिशांना प्रशासनात सहकार्य करून अडवणूक करणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होते. आणि चौथे म्हणजे राष्ट्रीय शिक्षण. ब्रिटिश शिक्षण पद्धती ही त्रिसत्व ध्येयशून्य आहे. ती फक्त कारकून तयार करते, असे टिळक म्हणतात. भारतातील शिक्षण पद्धती लॉर्ड मॅकॉलेने सुरू केलेली होती व ती भारतीयांच्या विचाराशी सुसंगत नव्हती. म्हणूनच राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी देशभर शाळा, महाविद्यालये उघडण्याची योजना मांडण्यात आली. यातूनच भारतीय संस्कृतीशी व मूल्याशी सुसंगत असे शिक्षण देण्यात यावे, असा उद्देश ठरवण्यात आला. राष्ट्रीय शिक्षणामुळे राजकीय, सामाजिक जाणीव निर्माण तर झालीच पाहिजे. स्वतःच्या पायावर उभी राहणारा देशाभिमानी तरुण निर्माण झाला पाहिजे, असं टिळकांचे मत होते. होम रूल चळवळ ही लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली होम रूल चळवळी ही 1916 ते 1918 या दरम्यानमध्ये भारतातील राष्ट्रीय चळवळीचे पुन्हा जीवित करण्याचे महत्त्वपूर्ण काम करताना दिसून आले. पहिल्या महायुद्धानंतर मिळालेल्या पाठिंब्याच्या बदल्यात ब्रिटिशांनी स्वराज्याच्या भारतातील कारणांशी केलेल्या विश्वासघाताविरुद्ध एक मोठे जन आंदोलन उभे करण्यासाठी होम रूल चळवळ ही उदयास येते. एप्रिल 1916 मध्ये टिळकांनी पहिल्यांदा होम रूल लीगची स्थापना केली. तसेच सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी त्यांच्या अनुयायांच्या मागणीनुसार काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय मद्रास येथे होम रूल चळवळ सुरू केली. या दोन्ही लीग स्वतंत्रपणे काम करत होते. तरुणांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करण्यासाठी आणि त्या भागामध्ये चळवळीचा विस्तार करण्यात ते यशस्वी झालेले दिसून येते. होम रूल चळवळीचा उपयोग प्रेस, भाषणे, जाहीर सभा, व्याख्याने, चर्चा आणि स्वराज्याच्या बाजूने दौरा करून प्रचार करण्यासाठी केला गेला.
दोघांनीही स्वनिर्णयाच्या राष्ट्रीय तत्त्वावर आधारित स्वराज्याबद्दलच्या त्यांच्या ठाम दृष्टिकोन योग्य असल्याचे त्यांनी घोषित केले. होमरूल चळवळीमुळे लखनौच्या अधिवेशनात काँग्रेसचा मध्यम आणि अतिरेकी नेत्यांचे पुनर्मिलन झाले. मुस्लिम लीगच्या नेत्याशी नव्याने चर्चा सुरू झाल्या. स्वराज्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्वराज्याची मागणी टिळकांनी उठवली आणि ॲनी बेझंटला लोकप्रियताही तितकीच मोठ्या प्रमाणात मिळाली. या दोन्ही नेत्यांच्या आक्रमणामुळे ब्रिटिश संसदेमध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणासाठी घोषणा करण्यात आल्या आणि हे ब्रिटिशांना भाग पाडले. यामध्ये त्यांनी स्वशासनाच्या दिशेने भारताची हळूहळू प्रगती करू असेही वचन दिले. ज्या धर्तीवर आयर्लंडमध्ये होमरूल चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू होती ती भारतात का सुरू होऊ नये अशी कल्पना 1915 साली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी दिली. ते स्वतः आयर्लंडमधील नागरिकत्व होते, ज्याप्रमाणे त्या काली ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका हे देश ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत स्वायत्त उपभोगत होते, तशी ती भारतालाही लागू करावी ही मागणी ह्या मुख्य कारण या होमरूल चळवळीच्या मागे होते. होमरूल चळवळ याची पायाभरणी म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताने ब्रिटनला मोठी मदत केली होती. त्या मोबदल्यात स्वशासन मिळावे अशी ही भारतीयांची अपेक्षा होती. पण लोकमान्य टिळकांना याविषयी वास्तववादी नेते घरी बसून काहीच हे साध्य होणार नाही याची खात्री पटली. तेव्हा ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नांना सहकार्य करताच होमरूल लीगची माध्यमातून भारतीयांना जागृत करून स्वशासन बजावून घेणे हे त्यांना आवश्यक वाटले. टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांची ही दिशा एकच असल्याने त्यांनी भागीदारी सुरू केली. पहिली होम रूल लीग ही टिळकांनी बेलगाव येथे सुरू केली आणि त्याचबरोबर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मद्रासमध्ये ही होम रूल लीगची स्थापना केली. दोघांनीही ही चळवळ स्वतंत्रपणे चालवण्याचे ठरवले होते. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड हा भाग होता, तर उर्वरित भारत हा डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता. थोडक्यात होमरूल चळवळ ही भारतातील पहिली अखिल भारतीय चळवळ ठरली. या चळवळीने नेमास्थानचा अर्ज विनंत्यांचा मार्ग कायमचा सोडून दिला. यापुढे ब्रिटिशांची कृपा मर्जी यावर अवलंबून न राहता जनसामान्याच्या इच्छाशक्तीवर होमरूल आणले पाहिजे असा आत्मविश्वास दाखविला आला. ब्रिटिशांना माघार घेऊन क्रमाक्रमाने स्वशासन देऊ अशी घोषणाही ब्रिटिश संसदेत करावी लागली होती. हे मुख्य धोरण होमरूल चळवळीतून दिसून येते. या चळवळीतून देशाला एक नवी राष्ट्रवादाला पोषक ठरलेले वातावरण निर्माण झाले. या चळवळीने येणारे गांधी युगाचा हा मार्ग प्रशस्त झाला होता. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यामध्ये घडलेला ताई महाराज हा खटला एक महत्त्वपूर्ण प्रकरण दिसून येतो, जो 1901 ते 1920 या दरम्यान हा खटला इतका प्रदीर्घपणे चाललेला दिसून येतो. ताई महाराज प्रकरण हे दत्तक विधान आणि संपत्ती संदर्भात आहे. मात्र या खटल्यात लोकमान्य टिळकावर अनेक असे आरोप करण्यात आले. यामध्ये बनावट दस्तावेज सादर केले, खोटी साक्ष दिली, ताई महाराज यांना डांबून ठेवले असे अनेक खोटे आरोप लोकमान्य टिळक यांच्यावर करण्यात आले होते. पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांचे बाबा महाराज पंडित नावाचे एक मित्र राहत होते. मुंबई सरकारमध्ये ते पहिल्या वर्गाचे सरदार होते. पुणे, बेलगाव, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये या संस्थानात त्यांच्या मालकीची मालमत्ता होते. गडगंज संपत्ती असलेल्या या माणसाचे पहिल्या पत्नीची अकाली मृत्यूनंतर पुण्यातील सिन्नरकर नावाच्या एका पुस्तक विक्रेत्याच्या रूपवान मुलीशी त्यांनी लग्न केले. त्यांचं नाव सकवारबाई. त्यांना ताई महाराज म्हणूनही ओळखले जाते. 1897 मध्ये बाबा महाराज यांना कॉलरामुळे मृत्यूशय्यावर पडून होते. त्यावेळी लोकमान्य टिळक यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी बाबा महाराजांना मृत्यूपत्र करण्याचा सल्लाही दिला होता. त्यावेळी ताई महाराज त्यावेळी गरोदर होत्या. त्यामुळे त्यांना मुलगा होईल आणि आपल्या संपत्तीला वारस मिळेल अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांची आशा ही बाबा महाराजांना अशीच होती. त्यामुळेच बाबा महाराजांनी टिळकांना मृत्यूपत्र करण्याचा एक सल्लाही दिला आणि ऐकलाच शिवाय त्याचबरोबर आपल्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्यासाठी विश्वस्त म्हणून त्यांनी आपली मागणी सुद्धा केली. टिळकांनीही विश्वस्त होण्याचे कबूल केले. बाबा महाराजांच्या इच्छेनुसार टिळकांप्रमाणेच बाबा महाराजांचे व्याही दादासाहेब उर्फ गणेश, श्रीकृष्ण खापर्डे, श्रीपाद सखाराम कुंभोजकर आणि बलवंत मार्तंड नागपूरकर हे विश्वस्त बनले. याच दरम्यान बाबा महाराजांचे मृत्यूपत्र तयार करण्यात आले होते. त्यांचा मजकूर टिळकांनी सांगितला होता आणि त्या प्रकारेच असे होते की आमचे कुटुंब हे सावकारबाई हल्ली गरोदर आहेत. तिला पुत्र न झाल्यास किंवा पुत्र होऊन तो अल्पायुषी ठरल्यास आमच्या घराण्याचे नाव चालवण्याकरता
यथाशास्त्र जरूर लागेल तितक्या वेळेस आमचे कुटुंब मांडीवर दत्तक घेतील आणि गुरस्थांचा विचार घेऊन मुलाच्या वतीने तो वयात येईपर्यंत सदर विश्वस्तांनी स्थावर जंगम मालमत्तेची व्यवस्था पाहावी, असे मृत्यूपत्रामध्ये लेखी करून मृत्यूपत्र झाले आणि त्याच दिवशी बाबा महाराज यांचं निधनही झालं. याचबरोबर बाबा महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे ताई महाराजांना मुलगाही झाला, मात्र दुर्दैवी गोष्ट म्हणजे तो अल्पायुषी ठरला. त्यामुळे बाबा महाराजांनी मृत्यूपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे ताई महाराजांना शक्यतो आपल्या नात्यातील मुलास दत्तक घ्यावे असा विचार पुढे आला. टिळक आणि अन्य विश्वस्तांनी पंडित घराण्यातील एका लहान मुलास दत्तक घेण्याचे ठरवले. ताई महाराजांनी त्यास अनुकूलता दर्शवली. हा मुलगा औरंगाबाद जवळच्या निघोनी गावाचा होता. ठरल्याप्रमाणे हा दत्तक विधान सोलाही पार पडला. त्याच दरम्यान ताई महाराजांना त्यांना कानामध्ये नको ते भरवण्याची सुरुवात काही लोकांकडून करण्यात आली. हा लहान मुलगा दत्तक घेऊन तुम्हाला काहीही याचा फायदा होणार नाही, कारण तो सज्ञान होईपर्यंत तुमच्या मालमत्तेवर विश्वस्तांचे नियंत्रण राहील. त्यापेक्षा तुम्ही जर पंडित घराण्याचा कोल्हापूर शाखेतील बाला महाराज यांना जर दत्तक घेतले तर किमान 30,000चे दागिने तुमच्या हाती येतील, असं त्यांना सांगण्यात आले. हे ऐकून ताई महाराजांनी बाला महाराजांना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली. पण टिळकांनी हे दत्तक विधान बेकायदेशीर असल्याचं सांगून हे थोपटण्याचा आणि प्रयत्न थांबवण्याचा केला. पण अखेर हा दत्तक समारंभ पुण्याऐवजी कोल्हापूरला पार पडला आणि शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये हा दत्तक विधानला आपला पाठिंबाही त्यांनी दिला. लोकमान्य टिळकांनी दत्तक विधानाबरोबरच विरोधात 23 सप्टेंबर 1901 रोजी पुण्याच्या न्यायालयामध्ये दिवाणी दावा हा दाखल केला. मात्र खोटी साक्ष देणे, बनावट दस्तऐवज व खोटा पुरावा तयार करून फसवणूक करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल करणे वगैरे गंभीर आरोप करून पोलीस चौकशी करून टिळकांवर खटला भरवण्यात आला. अशी शिफारस खटल्यातील न्यायाधीश अस्टनने सरकारला केले. त्यानुसार टिळकांवर फौजदारी खटला भरवण्यात आला. या प्रकरणामध्ये 24 ऑगस्ट 1903 रोजी टिळकांना 1.5 वर्षाची सक्त मजुरी आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. न्यायाधीश अस्टन यांच्या निकालाविरोधात लोकमान्य टिळक यांनी अपीलही केले. मुंबई उच्च न्यायालयातील त्यांनी या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तताही करण्यात आली. नंतर दिवाणी खटलाही लोकमान्य टिळकांच्या बाजूनेही लागला. 31 जुलै 1906 रोजी जेविरीलाल ठाकोर या न्यायाधीशाने टिळकांच्या बाजूने निकाल दिला. विरोधी पक्षाने त्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयात टिळक यांचा हा खटला हरले, मात्र टिळकांनी प्रिव्ही कौन्सिलमध्ये धाव घेतली आणि तिथे त्यांनी हा खटला पुन्हा जिंकला. बरोबर दिवाणी खटल्याबरोबर फौजदारी खटल्याचाही निकाल लोकमान्य टिळकांच्या बाजूने लागले. त्यामुळे त्यांची या आरोपामधून निर्दोष मुक्तताही झाली. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यामध्ये जितके चढ उतार झाले, या चढ उतारामध्ये एक महत्त्वपूर्ण प्रकरण म्हणजे चिरोल प्रकरण दिसून येतात. मंडालेहून परत आल्यानंतर टिळकांनी चिरोल या पत्रकाराने लिहिलेले एक पुस्तक वाचले. चिरोल लंडन टाइम्सचे लेखक होते. लोकमान्य टिळकांनी मंडाले येथील असताना चिरोलचे भारताचा दौरा त्यांनी केला होता. भारतामध्ये झालेल्या असंतोषाचा अभ्यास करण्यासाठी ते इथे आले होते. त्याने आपल्या माहितीच्या आधारे लंडन टाइम्समध्ये स्तंभलेखन केले. नंतर ते लेख पुस्तका स्वरूपात प्रसिद्धीही करण्यात आले. या पुस्तकाला त्याने भारतीय असंतोष, इंडियन अनरेस्ट असे नाव दिले. आपल्या पुस्तकामध्ये चिरोलने टिळकांविषयी अवास्तव लेखन करून त्यांची बदनामी केली. लोकमान्य टिळकांना या लेखकाने त्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने लेख लिहिले याची खात्री पटली. त्यांनी लंडनमधील आपल्या वकिलांना चिरोल आणि प्रकाशक मॅकमिलन यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यास सांगितले होते. चिरोल यांनी न्यायालयामार्फत काही फोटो, राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना झालेल्या शिक्षा याची माहिती पाठवली. या माहितीच्या आधारे आपण लेखन केलेले लेखामुळे लोकमान्य टिळकांनी बदनामी होत नाही असे चिरोलने सांगितले. या खटल्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांना सरकारी गुप्त कागदपत्रे पाहायची होती, पण सरकारने त्यांच्या विनंतीला प्रतिसादच दिला नाही. इंग्लंडमध्ये जाण्यासाठी टिळकांनी आपल्या नेहमीचा पोशाख बदलला. त्यांनी कोट, पॅन्ट आणि बूट या वेशामध्ये इंग्लंडमध्ये प्रवेश केला, मात्र पुणेरी पगडी काढलीच नाही. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना बॅरिस्टरने हा खटला चालविण्यात अर्थ नाही असा निकाल आपल्या विरोधात लागेल असे टिळकांना निदर्शनासही आणून दिले. सर सायमन या ख्यातनाम कायदेपंडिताने लोकमान्य टिळकांची बाजू न्यायालयापुढे मांडली. एकूण 11 दिवस चाललेल्या या खटल्यामध्ये सर सायमन यांनी लोकमान्य टिळकांची बाजू समर्थकपणे मांडली, पण चिरोलचे बॅरिस्टर कार्सन यांनी चिरोलची बाजू आपल्या युक्तिवादाने अधिकच भक्कम केली होती. अधिकारी रँड आणि जॅक्सन यांच्या खुनाशीही टिळकांचा अप्रत्यक्ष संबंध होता. त्यांनी केसरीमध्ये लिहिलेल्या लेखाच्या आधारे बॅरिस्टर कार्सन यांनी सिद्ध करण्याचा खटाटोप केला. अखेर या खटल्याचा निकाल लोकमान्य टिळकांच्या विरुद्धच लागला होता.
हा खटल्यासाठी त्यांना 3 लाखाचा भुर्दंड सहन करावा लागला. इंग्लंड जर्मनीशी युद्ध करीत आहे. या युद्धात इंग्लंड सरकारला आपले सहकार्य करावे लागेल. त्यामुळे या खटल्याचा निकाल आपल्या विरुद्ध लागणार नाही, असा लोकमान्य टिळकांना अंदाज होता, पण तो खोटा ठरला. चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना राजकीय क्षेत्रातील घटनांचा आधार घेत लेख लिहिले होते. या लेखामध्येचे स्वरूप राजकीय होते. अधिकारी रँड आणि जॅक्सन यांच्या खुनाशी लोकमान्य टिळकांचा सुतराम संबंध नव्हता, हे न्यायालयाने मान्य केले होते. टिळकांनी अनेक प्रसंगी निधी उभारला होता, पण त्याची हिशोब चोख ठेवण्यामध्ये नेहमी त्यांची दक्षता घेतली होती. तरीही चिरोलने लोकमान्य टिळकांच्या राजकीय क्षेत्रात अनेक उलाढाली केल्या आणि त्याचे चारित्र्यही स्वच्छ नाही, असे आपल्या लेखातून भासवण्याचा प्रयत्न केलेले दिसून येतो. चिरोलने आपल्या पुस्तकामधून लोकमान्य टिळकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचाही प्रयत्न केलाय. पण त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या लोकप्रियतेला आणि जनमानसात असलेल्या त्यांच्या स्वच्छ प्रतिमेला मुळीच धक्का पोचलेला नव्हता. याशिवाय चिरोलचे हे पुस्तक किती वाचकांनी वाचले, हे मोठा प्रश्न आहे. याचे उत्तर ही नकारात्मक द्यावे लागेल. मात्र चिरोलचा इंग्रज राज्यकर्त्यांनी सुप्त गुप्त मार्गाने कागदपत्रे दाखवून त्याला सहकार्य केलेले होते. शिवाय चिरोलला उपयोगी पडेल अशी माहिती देण्याचे आदेश राज्यकर्त्यांनी हे सर्व स्तरावर अधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे लोकमान्य टिळक चिरोल विरुद्ध फिर्याद दाखल करतील याची मुंबई येथील सरकारला कल्पना नव्हती. चिरोलने हे पुस्तक मॉर्ले यांना अर्पण करून सर हा सन्मान आपल्या पदरात पाडून घेतला होता. या खटल्यातील 3 लाख रुपयाचा खर्च भागवण्यासाठी लोकमान्य टिळकांना आपला वाडा हा गहाण ठेवण्याची तयारी त्यांनी केली होती. पण जनतेनेच उत्स्फूर्तपणे निधी जमा करून या खर्चाची व्यवस्था केली. चिरोल खटल्याचा प्रतिकूल निकालामुळे लोकमान्य टिळक हे खचून गेले नाहीत. निराशा त्यांच्या मनाला स्पर्शही करू शकली नाही. यश किंवा अपयश याची फिकीर न करता देशाच्या भवितव्याचाच विचार करावा, ही त्यांच्या मनाची धारणा त्यांनी पक्की केली होती. या उलट अपयशामुळे ते खचून न जाता पुन्हा जोमाने आपल्या कार्यात स्वतःलाही झोकून देण्याची त्यांची वृत्ती ही दिसून येते. इंग्लंडमध्ये टिळकांचे 11 महिने वास्तव्य होते. चिरोल खटल्यात त्यांचा काही काळ हा वाया गेलेला दिसून येतो. पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वराज्याच्या प्रयत्नासाठी मोठ्या प्रमाणात जे ध्येय धोरणे आखली, हे कौतुकास्पद दिसून येते. 28 जुलै 1920 रोजी लोकमान्य टिळक यांची शुद्ध हरपली होती. या अवस्थेमध्ये त्यांच्या मुखातून स्वातंत्र्य लढ्याच्या प्रमुख घटनांचा उल्लेख येत होता. त्यांना सारख्या उचक्या येत होत्या. त्यांचे फुफ्फुसे कोठायानं सूज आली होती. त्यामुळे हृदयावर अधिकच दाब पडला होता. लोकमान्य टिळकांचं मनोभावे त्यांची सेवा करणारे डॉक्टर साठे आणि डॉक्टर देशमुख यांची निष्ठम त्यांच्यावर भक्ती होती. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठाही केली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या लोकमान्य टिळकांना देशाच्या भवितव्यासाठी त्यांना नेहमी चिंता लागलेली होती. त्यांनी आपल्या कुटुंबासहित एकही शब्द उच्चारला नाही. 31 जुलैपर्यंत त्यांची नाडी मंद होती. अखेर 1 ऑगस्टला पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या महानिर्वाणामुळे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या तेजस्वी इतिहासातील एक महापर्वाची समाप्ती झालेली दिसून येते. लोकमान्य टिळक यांच्या निधनाची बातमी देशभरात पसरली. जनता शोकाकुल झाली. लोकमान्य टिळकांचे पुण्यातच वास्तव्य होते, तेव्हा अंत्यसंस्कार पुण्यातच व्हावे असे अनेकांना वाटत होते. त्यांचे अंत्यसंस्कार मुंबई येथील चौपाटीवर व्हावे असा निर्णय घेण्यात आला आणि आवडत्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह अनेक ठिकाणाहून लोकांनी धावाधाव केली. लोकमान्य टिळकांनी देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रामध्ये सूर्याप्रमाणे तळपळले. आकाशामध्ये प्रखर प्रकाशाने तळपळणाऱ्या सूर्याचा अस्त होत असतानाच लोकमान्य टिळकांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी अश्रुपूर्ण नेत्यांनी आपल्या आवडत्या नेत्याला मूक श्रद्धांजली वाहिली. लोकांनी निर्भय आणि निस्वार्थी वृत्तीने आणि प्रखर ध्येयवादाने आपल्या पवित्र अंतःकरणात प्राणज्योत सदैव प्रज्वलित ठेवली होती. आता या क्रांतिज्योत त्यांच्या पार्थिव देहापासून मुक्त होऊन देशातील असंख्य देशभक्तांच्या अंतःकरणात प्रकाशित झाली होती. या थोर नेत्याचे देहवासन झाले आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील असहकार्याच्या आणि सत्याग्रहाच्या नव्या तेजस्वी पर्वाला प्रारंभ झाला होता. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर स्वातंत्र्य चळवळीची सूत्र सर्व अर्थांगाने गांधीजींच्या हाती आली होती आणि ती भारतातील स्वातंत्र्य लढ्यातल्या एका जहाल प्रकरणावर पडदा पडताना दिसतो आणि एक मवाळ प्रकरण हे उद्यास गांधीजी बरोबर येताना दिसून येते. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण बाल गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य यांना त्यांच्या आयुष्यामध्ये झालेल्या चढ उताराचे, मुख्यतः त्यांनी केलेले देशासाठी केलेले आपले समर्पण त्याग याचा आपण विचार विनिमय केला. आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.